प्रॉब्लेम डोंट फोकस ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. फोकस ऑन युअर फ्रिक्वेन्सी. जे तरंग आहेत, जे व्हायब्रेशन आहेत, त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ, टाईम आणि इफर्ट्स हे देणं आवश्यक आहे. ज्याला TMFS म्हणतात. टाईम, मनी, फोकस अँड स्पेस. हे जेवढं जास्त तुम्ही फक्त फ्रिक्वेन्सी अपग्रेड करण्यासाठी द्याल, तितके जास्त चमत्कारिक बदल आपल्या जीवनामध्ये घडतील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये घडतील आणि त्यासाठी हा रामबाण उपाय आहे. सो ऑल्वेज रिमेंबर धिस. वी वर्क. आतापर्यंत आपण जे कार्य करत आलेलो आहोत, हे फक्त फ्रिक्वेन्सी सेट करण्यासाठी पॉइंट ए टू पॉइंट बी हे जे अंतर आहे, हे अगदी नॉमिनल अंतर आहे. फॉर एक्झाम्पल लेस दॅन 1 किलोमीटर. 1 किलोमीटरपेक्षा कमी हे अंतर. परंतु हे पार करण्यासाठी जर 2-3 तास लागत असतील, तर याचा अर्थ जीवनाचं गणित सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं मिसमॅच झालेलं आहे, राइट? आता जीवनाच्या ज्या 4 प्रमुख अंग किंवा सेग्रीगेट करता येईल जे भाग आहेत, 4 पर्टिक्युलर सर्वात महत्त्वाचे. या 4 पर्टिक्युलर पार्ट याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी. आता एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की हेल्थ फॉर एक्झाम्पल जस्ट इमॅजिन करा, की हेल्थ एखाद्या व्यक्तीचं आरोग्य खूप डाऊन झालेलं आहे. आरोग्य किंवा एक गंभीर आजार किंवा असा आजार, की ज्यामधून सहजासहजी रिकव्हर होणं अशक्य आहे किंवा लवकर पॉसिबल नाहीये. असा आजार असून सुद्धा जर एक गोष्ट त्या व्यक्तीकडे असेल, ज्याला रिलेशन म्हणतात. रिलेशन, नातं. म्हणजे आजार जरी गंभीर असेल, परंतु पाठीवर कुणीतरी हात ठेवून फक्त एवढी सांत्वना देणारा असेल, की "घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे." आणि घरातीलच असा जर कोणी व्यक्ती असेल, नातं असेल फॉर एक्झाम्पल, तर त्या व्यक्तीला आधार मिळेल किंवा नाही, त्या व्यक्तीला त्या आजाराशी लढण्याची शक्ती प्राप्त होईल किंवा नाही, चॅट बॉक्समध्ये येस किंवा नो लिहायचं आहे. येस, एव्हरीबडी हॅज टू डू धिस. प्रत्येकाने हे करावं लागेल. मूव्हमेंट कराव्या लागतील. आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रमाण द्यावं लागेल, की यू आर वर्किंग ऑन धिस. बाकी कोणी नसलं तरी चालेल. आणि बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच वेळा असं होतं अँड धिस इस व्हॉट हॅपन. बऱ्याच वेळा जीवनात अशा काही गोष्टी घडतात, की ज्यावेळेस खरोखर आपल्याबरोबर म्हणजे जी काही संकट उद्भवलेली आहेत, त्या संकटांचं निराकरण करण्यासाठी बाहेरून जरी कोणी आलं नाही किंवा बाहेरून आर्थिक सहाय्य जरी प्राप्त झालं नाही, परंतु एक गोष्ट आहे, जर पॅम्परिंग करणारं कोणी असेल किंवा आपल्याबरोबर धीर देणारं कोणी असेल, सांत्वना देणारं जर कोणी असेल, तरी सुद्धा या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या आपल्या जीवनामध्ये सहज शक्य होतील. येस, इट इस पॉसिबल. ओके. प्रत्येक व्यक्तीने मी प्रत्येकाचं ओपिनियन मागितलेलं आहे. ॲट लीस्ट येस किंवा नो असं तर म्हणू शकता तुम्ही. आपल्याला आरोग्य जरी म्हणजे थोडंसं डळमळीत होत असेल, तरी त्यावेळी सुद्धा ज्यांचा आधार लागतो ते आहेत रिलेशन, नातेसंबंध. आणि जर हे कौटुंबिक घरातील असतील, तर त्यांचा उपयोग होईल किंवा नाही हा प्रश्न विचारला होता आणि मला सर्वांनी उत्तर दिलेले नाहीयेत. आणि आय वॉन्ट यू टू राइट चॅट बॉक्समध्ये येस किंवा नो असं लिहावं लागेल. काय वाटतं तुम्हाला? आपल्याबरोबर जर आपल्या घरातीलच कोणी व्यक्ती आपल्या पाठीशी उभा असेल, तर आपण त्या संकटातून, आजारातून बाहेर लवकर पडू शकतो किंवा नाही? तुमच्या चॅट बॉक्समध्ये येस लिहायचं आहे. येस.
हे लिहिणं गरजेचं आहे. कारण आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करत आहोत. ज्या गोष्टी मी जे प्रश्न तुम्हाला विचारत आहे, ह्याच गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साकार होतात आणि त्यासाठी हे फार आवश्यक आहे. कमीत कमी एकदा उत्तर दिलं तरी चालेल हां. एकदा. ओके, फाईन. व्हेरी गुड. जी गोष्ट आरोग्यासंदर्भात आहे, कारण बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, असं घडतं आणि त्यावेळेस सगळं काही गमावलं, जरी नातेसंबंध आपल्याबरोबर असतील, तरी तो व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडू शकतो, राइट? दुसरी गोष्ट जे आजारांशी किंवा आरोग्याशी संबंधित आहे, ज्या समस्या आरोग्याशी रिलेटेड आहेत, याच समस्या जर आर्थिक, फायनान्शियल किंवा मनी याच्या संबंधित असतील आणि अशा वेळेस सुद्धा आपल्याला ज्यांची आवश्यकता, नितांत आवश्यकता भासते, असे व्यक्ती म्हणजे आपलं कुटुंब आहे, आपली फॅमिली आहे, आपला परिवार, नातेसंबंध आहे आणि हे जर असतील, तर त्या संकटातून सुद्धा आपल्याला सहजासहजी बाहेर येता येतं. राइट? आणि म्हणून प्रत्येकाने या जगातील सगळ्यात मोठा किंवा द मोस्ट निग्लेक्टेड फील्ड जर काही असेल किंवा जे जीवनाचं सर्वात महत्वाचं क्षेत्र असेल, ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असं क्षेत्र म्हणजे नातेसंबंध, रिलेशन. जे लाईफ पिरॅमिड आहे, जीवनाचं जे पिरॅमिड आहे, याचे जे 7 भाग आहेत, या 7 भागांमध्ये एक-एक टप्पा जर पाहिला, तर फिजिकल आहे, इमोशनल आहे, रिलेशन आहे, टाईम आहे, मनी आहे, करियर आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटचं सेलिब्रेशन आहे. परंतु हे जे 7 पार्ट आहेत ह्या पिरॅमिडचे, लाईफ पिरॅमिड म्हणतात याला. याचे जे 7 पार्ट आहेत, सर्वात आधी हे स्टार्ट होतं फिजिकल, इमोशनल आणि त्याच्यानंतर रिलेशन. रिलेशन फार महत्वाचं आहे, इमोशन फार महत्वाचं आहे आणि फिजिकल फार महत्वाचं आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये जर सपोर्ट करणार कोणी असेल, तर ते रिलेशन आहे, नातेसंबंध. परंतु याच्याकडे याला इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळ दिला जात नाही. याला इम्प्रूव्ह करण्यासाठी फोकस केला जात नाही. रिलेशन, नातेसंबंध दृढ करण्यासाठी स्पेस दिला जात नाही. बाकी सगळ्या गोष्टींसाठी जागा आहे, परंतु नातेसंबंध दृढ करण्यासाठी जागा नाही. किंवा जर एखादा व्यक्ती डायरी मेंटेन करत असेल, फॉर एक्झाम्पल, आणि या डायरीमध्ये तो सगळ्या गोष्टी लिहून ठेवत असेल, परंतु फार रेअर, फार दुर्मिळ आहे, की तो नातेसंबंधांना ह्या डायरीमध्ये जागा देईल. फार कमी, फार क्वचित. कारण आपण ह्या गोष्टी गृहीत धरतो आणि गृहीत धरल्यामुळे बऱ्याच वेळा ह्याच एका गोष्टीमुळे सगळं काही असून सुद्धा जो आनंद हवा आहे तो मिळत नाही. सेलिब्रेशन जे करायचं आहे ते होत नाही. भरपूर काम करा, भरपूर धनसंपत्ती कमवा. हे 2च फॉर्म्युले आता सध्याच्या काळात प्रचलित आहेत आणि ज्याच्यामुळे लाईफ डिस्टर्ब झालेली आहे. ज्याच्यामुळे अस्तव्यस्त झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी. परंतु आता आपल्याला इथून पुढे सर्वात जास्त जर फोकस करायचा असेल हिअर इन आफ्टर, आजपासून पुन्हा आपण ह्या गोष्टीवर नव्याने सुरुवात करणार आहोत आणि सायंटिफिकली पूर्णपणे याचा स्टडी करणार आहोत. तर नातेसंबंधांना आपल्याला विशेष महत्त्व किंवा वेळ द्यायचा आहे. मी जे बोलतोय हे सर्वांना समजतंय का? जस्ट रेज युअर हँड. हँड रेज करा, जर हे समजत असेल तर. राइट. ओके. व्हेरी गुड. आणि हे करणं फार महत्वाचं आहे. येस. ॲक्चुअली हा इंटरॅक्टिव्ह सेक्शन आहे. यामध्ये व्हिडिओ ऑन हवेत. परंतु काही कारणास्तव मी भरपूर वेळा सांगितलंय, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर अप टू डेट होऊन येणं फार गरजेचं आहे. बिकॉज अगेन धिस इज
फॉर युअर सबकॉन्शियस माइंड. हे अंतर्मनाला आपण प्रशिक्षित करत आहोत. जर तुम्हाला तुमच्या जीवनात बहुतेकांना YouTuber व्हायचं आहे, लीडर व्हायचं आहे, ट्रेनर व्हायचं आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर यू मस्ट स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ स्विच ऑन ठेवणं फार गरजेचं आहे. ओके. तर मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी आहेत, दॅट वी हॅव टू फॉलो. आणि जर निग्लेक्टेड कुठलं क्षेत्र असेल, तर ते नातेसंबंध आहे. तर हिअर इन आफ्टर आजपासून पुन्हा याच्यावर आपल्याला कार्य करायचं आहे. आय होप मला असं विश्वास आहे, की तुमच्याकडे लिहिण्यासाठी पेन आणि पेन्सिल किंवा डायरी वगैरे काहीतरी असेल, तुम्ही घेऊन बसलेला असाल, राइट? व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आहे, की आपले नातेसंबंध, आपले रिलेशन किती स्ट्राँग आहेत आणि याच्यावर आपल्याला कार्य करायचं आहे आत्ता, राइट? आणि सर्वांना ही गोष्ट सुद्धा मान्य आहे. या लाईफ पिरॅमिडमध्ये जो सगळ्यात स्ट्राँग पॉइंट कुठला असेल, तर तो पॉइंट रिलेशन आहे. रिलेशन, नातेसंबंध आणि त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. आयदर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल, म्हणजे समाजसेवेचं महान कार्य करत असाल, तर त्यावेळेस सुद्धा तुमच्याकडे जर सगळ्यात महत्त्वाचा घटक काही असेल, तर तो म्हणजे पीपल, लोक. म्हणजे ज्याला जनशक्ती म्हणतात किंवा रिलेशन म्हणतात, नातेसंबंध ते दृढ करणं फार महत्वाचं आहे. मी याच्यावर जास्त इन्सिस्ट करणार आहे हिरेन आफ्टर. आता येणाऱ्या प्रत्येक सेशनमध्ये आपण सर्वात जास्त बोलणार आहोत रिलेशनशिप मास्टरी. रिलेशन आणि याचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी अगदी जवळचा संबंध आहे, निकटचा संबंध आहे, निकटवर्ती. आज जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी होत आहेत, याचं डायरेक्ट कनेक्शन फक्त रिलेशनशी आहे. आणि म्हणून आपल्याला ते रिकव्हर करायचंय. इथे काम करायचंय म्हणजे याचे पडसाद जीवनाच्या सर्व क्षेत्रात उमटतील. राइट? नातेसंबंधांवर कार्य करायचं आहे. जी डायरी तुमच्याकडे आहे. जर प्रत्येकाकडे डायरी असेल, हँड रेज करू शकता का डायरी, पेन, पेन्सिल आहे म्हणून? हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर त्यामध्ये काही कॉलम बनवायचे आहेत आपल्याला. अ, आता सध्याचे जे पण काही तुमचे रिलेशन, नातेसंबंध आहेत आणि जे तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान निभावतात, त्यांना आपल्याला काही गुण द्यायचे आहेत. म्हणजे 10 आउट ऑफ आउट ऑफ 10 किती मार्क्स आहेत, हे तुम्हाला लिहावं लागेल. प्रत्येकाने ही एक्सरसाइज करायची आहे. याच्याने खूप रिलीफ मिळणार आहे. जर ही एक्सरसाइज केली तरच बेनिफिट होईल. तर सर्वप्रथम काय करायचं आहे? आई जर सध्या परिस्थितीला किंवा ह्या पृथ्वीवर कुठलाही पशु-पक्षी प्राणी असेल, तर त्याचं सगळ्यात जास्त जवळचं आणि निकट महत्वाचं नातं किंवा संबंध कुणाशी येत असेल, तर ते म्हणजे आई. आई हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत. आई, मदर, ओके. मम्मी, माई किंवा जे पण काय म्हणता येईल, अम्मी या प्रत्येक शब्दामध्ये एक विशेष महत्व आहे, विशेष प्रोनाउन्सिएशन आहे याचं. आणि हा शब्द अंतःकरणाला, हृदयाला भेदणारा आहे, राइट? तर आई हे सर्वात जवळचं नातं आहे. आता आपल्याला लिस्ट बनवायची आहे. ज्यामध्ये जे पण नातेसंबंध तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतील आणि यू कॅन डू दॅट. थोडंसं इंटरॅक्शन करावं लागेल. तुम्हाला थोडंसं पार्टिसिपेशन करावं लागेल. ज्या काही गोष्टी मी बोलत आहे त्या समजून घेण्यासाठी. आणि आजचा दिवस पण खूप चांगला आहे, राइट? आज घटस्थापना पण आहे. आणि इथूनच आपल्याला पुन्हा हे रिलेशन बिल्ड करायचे आहेत. आणि येणाऱ्या ह्या 9 दिवसात खूप काही चांगल्या गोष्टी घडतील जीवनामध्ये. तर लिस्ट बनवायची आहे. त्या लिस्टमध्ये जी अनुक्रमणिका किंवा जी सूची किंवा जे इंडेक्स करायचं आहे, यामध्ये प्रत्येकाने आपापली महत्त्वाची नाती लिहायची आहेत. नाती, राइट? रिलेशन. तर आईपासून आपण सुरुवात करूया. जर एखाद्या व्यक्तीचं कमी जास्त असू शकतं, परंतु
स्त्री किंवा पुरुष. आई, आई बरोबर जसं तुमचं रिलेशन आहे, जे नातं आहे, यामध्ये किती आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, गोडी आहे, हे लिहायचंय आणि तिथे मार्क्स द्यायचे आहेत. सगळे मार्क हे 10 आउट ऑफ असणार आहेत. ओके. म्हणजे काहींचे 5 आउट ऑफ 10 असतील. काही व्यक्ती आईशी बोलत नसतील कदाचित, तर त्यांचे 3 किंवा 4 असतील, राइट? काहींचा आईशी खूप जवळचा निकट संबंध असेल, त्यांच्यासाठी 8 किंवा 9 असेल. ओके. ही एक्सरसाइज सर्वांना समजली का? एक्सरसाइज समजली? नसेल समजली तर विचारा, हँड रेज करा. मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेन. आपल्याला डायरीमध्ये अनुक्रमणिका करायची आहे. लेफ्ट साइडला आपली नावं लिहायची आहेत. म्हणजे जी पण नाती आहेत आपली, हा रिलेशनशिप मास्टरीचा फार महत्वाचा प्रयोग आहे आणि जो आपल्याला करायचा आहे, राइट? तर डाव्या हाताला नावं लिहायची आहेत, जी पण तुमची नाती आहेत. आईपासून आपण सुरुवात करूया. आई, नंतर बाबा, लग्न झालं असेल तर पती-पत्नी किंवा भाऊ असेल, बहीण असेल, जवळची जेवढी पण नाते, सासू-सासरे असतील, जे पण काही आठवत तुम्हाला, त्या सर्वांची नावं लिहायची आहेत. व्हिडिओ ऑन जर केला तर जास्त बेनिफिट होईल. राइट? ओके. अ, स्वाती मॅडम, पूजा मॅडम, रेणुका मॅडम, जगदीश सारसेकर सर, रेखा पुजारी मॅडम, स्वाती टुकशेट्टी मॅडम, सुवर्णा कुटे मॅडम, मनीषा मॅडम, स्वामी मॅडम. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करणं फार महत्वाचं आहे. राइट. एक थोडासा वेळ घेऊया आपण. येस. माझी स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. धुंधला जाए जो मंजिलें एक पल को तू नजर झुका झुक जाए सर जहां वहीं मिलता है रब का रास्ता सर्वांनी करायचंय. तेरी किस्मत अनुक्रमणिका तू लिहायची. बदल दे रख हिम्मत बस चल दे तेरे साथी मेरे कदमों आईशी के काय नातं है आहे? निशान 10 पैकी किती मार्क द्याल? तू ना जाने आस वडिलांशी पास किती है मार्क द्याल? खुदा तू ना जाने आस पास है खुदा तू ना जाने आस पास है खुदा तू ना जाने आस पास है खुदा मिस्टरांना किती मार्क द्याल? जाने आस पास है खुदा तू ना जाने आस पास है खुदा
मिस्टरांना, मिसेसला, पती, पत्नी, भाऊ, बहीण यांना किती मार्क द्याल तुम्ही? त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध कसे आहेत याच्यावर चर्चा करतोय आपण. मुलांबरोबर म्हणजे जे चिल्ड्रन ज्यांना म्हणतो खुद आपण पे मुलं आहेत, डाल त्या तू मुलांबरोबर माझे नजर, रिलेशन कसे आहेत? हालातों से हार कर किंवा नातेसंबंध कहाँ जरासं चला लिहा. रे, 5 ते 10 हाथ नातेसंबंध असं की लिहा. लकीर को ज्यांच्याबरोबर नाहीयेत, मोड़ता ते 0 लिहू मरोड़ता शकता. 1 लिहू है शकता. ते तुमच्या हौसला, रे जीवनात तो खुद नाहीयेत आणि तेरे त्यांच्याशी ख्वाबों आता के रंग में तू नाही बोलत अपने फॉर जहां एक्झाम्पल. को भी रंग दे, कि चलता हूँ मैं तेरे संग में, हो शाम भी तो क्या, जब होगा अंधेरा तब पाएगा दर मेरा, उस दर पे फिर होगी तेरी सुबह। तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने फक्त 4च आस नाते नाहीयेत. पास त्याच्या है व्यतिरिक्त सुद्धा खुदा, बरीच नाती असतील. तर एकेका व्यक्तीला तू आठवा. न जाने आस शेजारी पास असतील, है रिलेटिव्हज खुदा, असतील, नेबर्स असतील. तू न यांच्याबरोबर कसं जाने तुमचं आस रिलेशन आहे? पास है खुदा। 1 मिनिटाचा वेळ घेऊ आपण. नणंद, भाऊजाई, दिराणी, जेठाणी जे पण काही असेल, तर रिलेशन लिहा. त्यांच्याबरोबर काय रिलेशन आहे? कसं आहे? आणि फक्त फॅमिली नाही, प्रोफेशनल, बॉस, साहेब यांच्याबरोबर कसं रिलेशन मिट आहे? जाते हैं जर सबके शिक्षक असाल निशान, किंवा बस एक ऑफिसमध्ये कुठे वो कार्य करत मिटता असाल, तर तिथले जे नहीं कलीग्स आहेत, है, मान त्यांच्याबरोबर कसं रिलेशन आहे? लेगा हर नातेसंबंध कसं आहे? मुश्किल को, मर्जी मेरी है, हो हम सफर न तेरा जब कोई तू हो, जहाँ रहूंगा मैं वहीं, तुझसे कभी न एक पल भी मैं जुदा, तू न जाने आस पास है खुदा, सर्वांनी तू याच्यावर न काम करायचंय. जाने आस पास है खुदा, तू न 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 जाने आस पास है खुदा। ओके. आपली वेळ झालेली आहे आता. ओके. आय विल जस्ट स्टॉप दिस शेअरिंग. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हँड रेज करा फक्त. राइट. ओके. व्हेरी गुड. जे मी सांगितलं ते समजलं का? आपल्या जीवनामध्ये 2 पार्ट आहेत महत्त्वाचे. एक आहे फॅमिली आणि एक आहे प्रोफेशनल. दोन्ही वेगवेगळे आहेत, राइट? पण दोघांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. तर आपण ह्या दोघांविषयी चर्चा करणार आहोत. कुटुंबामध्ये आपले वैयक्तिक नातेसंबंध कसे आहेत आणि प्रोफेशनली कसे नातेसंबंध आहेत. मी पुन्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी आपला व्हिडिओ ऑन ठेवा. हे हे वन टू वन एक्सरसाइज करण्याची म्हणजे ॲक्चुअली हा ऑफलाईन सेशन आहे. जर समोरासमोर आपण असू तर अगदी चांगल्या पद्धतीने हे करता येईल. परंतु आता जस्ट सुरुवात तर करायची आहे, राइट? सुरुवात करायची आहे म्हणून हे फार महत्वाचं आहे. ओके. अ, तर एक काम करा, मला फक्त शेअरिंग करा. उदाहरणार्थ ओके. कुणी शेअर करू शकतं का, की आईला किती मार्क दिलेले आहेत, वडिलांना किती मार्क दिलेत, भावाला किती मार्क दिलेले आहेत? कुणी शेअर करू शकतं? व्हॉलंटियर म्हणून कुणीतरी थोडंसं पुढे येणं गरजेचं आहे. येस सर. हॅलो. हां, हॅलो. जय गुरुदेव सर. गुड जय मॉर्निंग. गुरुदेव सर.
सर हां, माझा बोला. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी मॅडमच्या मोबाईलवरती ऑन केलेला आहे. हां, व्हेरी गुड सर. रिलेशन हां, थँक यू त्याच्याविषयी थोडंसं सर. सांगा. मी बघा आई 9 हां. मार्क्स दिले. अच्छा, बाबांना 9 आईबरोबर दिले. तुम्ही खूप अटॅच आहेत. बाबांना 9 दिलेत. ओके आणि वडिलांबरोबर पण अटॅच आहात. पत्नीला पण 9 दिलेत. हां. ओके. नाही, नाही, एक गोष्ट सांगा मला प्रामाणिकपणे. अ, आई आणि वडील यांच्यापैकी कुणाशी जास्त अटॅच होता तुम्ही? मी जास्त आईशी. हां. वडील थोडे स्ट्रिक्ट होते का? होय, होय. हां, येस. मग सर आणि अजून पण वडिलांकडे आहेत. हं. हां, वडिलांना तुमच्या दृष्टीने कमी मार्क असतील. कुठेतरी अंतर्मनात असेल हे. म्हणजे आपण भावनेच्या ह्याच्यात बोलतो, की 9 मार्क आहेत, 8 मार्क आहेत. परंतु अंतर्मनामध्ये आईकडे जास्त झुकतं माप आहे. लक्षात येतंय बरोबर. तुमच्या? बरोबर येस. येतायत. हां, जर तुम्हाला काही एक्सप्रेस करायचं असेल, की सर्वात आधी कुठली बातमी सांगायची असेल किंवा अ, बालपणापासून हां, थोडंसं आठवा, थोडंसं पास्टमध्ये जा पुन्हा एकदा. परंतु जर काही मागायचं असेल, काही हट्ट करायचा असेल, तर ती आई असेल, जिच्याकडे तुम्ही सर्वात जास्त अट्रॅक्ट होत असाल किंवा जिथे तुम्हाला सिक्युअर वाटत असेल किंवा ज्यांच्याशी रॅपो बिल्ड होत असेल चांगला, ती आई असेल, राइट? बरोबर. येस. आणि वडील स्ट्रिक्ट असल्यामुळे कदाचित वडील हं. थोडेसे कडक आहेत किंवा डिसिप्लिन जास्त फॉलो करतात. तर काही गोष्टी तुम्ही त्यांच्याबरोबर व्यक्त नाही करू शकत होते. नाही करू क शकत. बरोबर. कदाचित अजून पण नाही करू शकत. नाही करू शकत नाही. राइट, राइट. आणि यामुळे असं होतं, की जे लोकं स्ट्रिक्ट आहेत, अशा व्यक्तींपासून तुम्ही थोडंसं दूर राहत असाल किंवा त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचा रॅपो बिल्ड होत नसेल. नाही होत आहे. ऑफिसमध्ये सुद्धा असं असू शकतं किंवा ऑफिसमध्ये पण होऊ शकतं. हां, म्हणजे जो व्यक्ती जास्त स्ट्रिक्ट आहे किंवा जास्त डिसिप्लिन फॉलो करतो किंवा असं पण झालं असेल म्हणजे तुमचा आता नेचर, काइंड ऑफ नेचर स्वभाव असा झाला असेल आता सध्या, की तुम्ही एखाद्याला बजावून नाही सांगू शकत, की "अरे, तुला हे सांगितलं ना, हे करू नको. तू का केलं पुन्हा?" तर हे सुद्धा तुम्ही कुणाला बोलत नसाल. नाही मोस्टली सांगू. सॉफ्ट असाल तुम्ही खूप, बरोबर आहे. राइट? येस. खरं. हां, म्हणजे ज्याला म्हणतात ना, याला यिन आणि यंग एनर्जी म्हणतात. म्हणजे एक मातृत्वाची शक्ती, एक पितृत्वाची शक्ती. आता हे बाय नेचर आहे. स्त्री जी आहे ती फार मृदू आहे, सॉफ्ट आहे किंवा समजून घेण्याची क्षमता जास्त आहे. आणि जो पुरुष प्रकृती आहे तो कसा आहे डॉमिनंट आहे. मॅस्क्युलाईन कठोर. म्हणतात त्याला. फेमाईन आणि मॅस्क्युलाईन कठोर. फार कठोर. आणि म्हणून हा कठोरपणा जोपर्यंत येत नाही म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम सर एवढ्यात तुमचं प्रमोशन पण झालं नसेल कदाचित 4-5 वर्षात. नाही, नाही झाले. हां, टेम्पररी झालेलं आहे सर. टेम्पररी हां, म्हणजे मी माझी जॉब आहे, हां. त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे रायटर लोकांचं आम्हाला ॲक्टिंग दिलेली आहे. राइट. नाही प्रमोशन म्हणजे ज्याला म्हणतात ना प्रमोशन नाही. हां आणि हक्काने मागून घेणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यासुद्धा तुमच्या जीवनात तुम्ही केल्या नसतील. तुम्ही म्हणाले असतील, नाही "सोडून दे, केलेलं काही आहे. हरकत नाही. कशाला ह्या भानगडीत पडायचं? बरोबर आहे सर. त्यापेक्षा तर सुखासुखी जे मिळतंय, तर तेच आपण याच्या" खायचं. बरोबर आहे. हां, समाधानी राहायचं. राइट. परंतु व्हेअर जर तुम्ही आता कंपॅरिझन केलं, तर तुमचा नेचर किंवा तुमचा स्वभाव हा खूप सॉफ्ट मृदू होत गेलेला आहे, राइट? हो. आणि याला इम्बॅलन्स म्हणतात. म्हणून जीवनामध्ये जे तुम्हाला अचीव्ह करायचंय ना, त्यामध्ये काही गोष्टी थोड्या मागं राहत गेल्या. आपण याच्यावर काम करणार आहोत, राइट? हो. असं नाही की हे फक्त मी काही गोष्टी सांगतोय, परंतु ह्या लागू पडतायत. म्हणजे ज्या मी तुम्हाला बोलतोय, हे तुमच्या जीवनामध्ये घडतंय, राइट? बरोबर, बरोबर. हां, 100% येस. आणि यालाच म्हणतात, ही जी एक्सरसाइज आता आपण केलेली आहे, ह्या एक्सरसाइजमुळे हे कळतं, की जीवनात मी कुठल्या भागात इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. आणि हे दोघांच्या बाबतीत आहे, स्त्री आणि पुरुष बरोबर. दोघांच्याही बाबतीत ह्या गोष्टी घडतात. परंतु एक गोष्ट आहे सर, म्हणजे ही फार महत्त्वाची आहे. मला याच्यात हा व्ह्यू घेता येत नाहीये दोघांचा. राइट, ओके, ठीक आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी घडते, की ज्या क्वालिटीज आता फॉर एक्झाम्पल प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे जो कोणी
जन्माला आलेला आहे प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये 2 गुणधर्म आहेत. एक आईचे पण गुणधर्म आहेत आणि वडिलांचे पण गुणधर्म आहेत, राइट? बरोबर आहे. दोघांचे गुणधर्म आहेत. म्हणून तो मनुष्य किंवा जे पण काय असेल, स्त्री किंवा पुरुष दोघांमध्ये दोघांचं अस्तित्व आहे. आईकडून आपण काही क्वालिटी शिकतो आणि वडिलांकडून आपण काही क्वालिटी शिकतो. परंतु ज्याला आपण म्हणतो, की किंवा तिरस्कार करतो अंतःकरणातून आणि बालपणात ह्या गोष्टी जास्त घडतात. मुली ह्या कदाचित वडिलांकडे जास्त अटॅच असतात. जास्त आकर्षित असते. हां आणि तुम्हाला बहिणी वगैरे आहेत सर? हो, आहेत सर. हां. यांचं आणि वडिलांचं नातं कसं आहे? त्यांची तीच कंडिशन आहे. अच्छा. ओके. म्हणजे वडिलांशी जास्त अटॅच आहेत का आईशी जे अटॅच आहेत ते पण? आईशी जास्त असतात, अटॅच आहेत. राइट, राइट, राइट. ओके. व्हेरी गुड. काही हरकत नाही. परंतु बऱ्याच वेळा ह्या पण अशा कंडिशन होतात, की गुणधर्म किंवा जे अडॉप्ट करतो ना आपण क्वालिटीज म्हणता येईल याला क्वालिटीज. हं. तुम्हाला काय वाटतं? वडिलांची जी क्वालिटी आहे, ह्या जर तुमच्यात असत्या थोड्याफार डिसिप्लिन म्हणा किंवा स्ट्रिक्ट म्हणा, तर आजपर्यंत ऑफिसमध्ये खूप फायदा झाला असता. ऑफिसमध्ये परिस्थिती आज वेगळी राहिली असती किंवा बरोबर आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिस्थिती वेगळी राहिली असती. परंतु आपण ते पॉइंट दुर्लक्ष केले, निग्लेक्ट केले किंवा त्याच्यापासून दूर पळालो. पण आता आपल्याला त्याच्यावर काम करायचंय, राइट? बरोबर आहे. राइट. वडील तुमच्या बरोबरच राहतात का? होय, होय. नाही, गावी आहेत. आई आणि वडील गावी आहेत. अच्छा. हां. अ, आज दिवसभरात जसं जमेल, हां. तुमचं किती वेळा बोलणं होतं आई-वडिलांबरोबर? अंदाजे? आई-वडिलांचं रोज डेली 10-15 मिनिटं तर होतं डेली, हां. ओके. रेग्युलरली. जरी आता मी आज समजा आईला कॉन्टॅक्ट नाही केलं, हां, तर ते मोबाईल बाजूच्या घरी घेऊन जाते आणि हां. बघ माझ्या मुलाचा आज फोन कुठे आला नाही, कुठे आहे बघ, असं करते. अच्छा. किंवा डेली कॉन्टॅक्ट करतो. मी असो किंवा माझी मिसेस असो. ओके. आणि आणि वडिलांचं? तिचा लहान भाऊ आहे त्याच्याशी तिचे काही जास्त संबंध होत नाही. तिचा अच्छा. फोन येवो नाहीतर नाही हो, त्याच्याशी काय देणं-घेणं नाही. ओके, ओके. मग कुठेतरी तुमचा जो लहान भाऊ आहे, त्याने पण थोड्याशा म्हणजे तो स्ट्रिक्ट किंवा डिसिप्लिन वगैरे फॉलो करत असेल जास्त. हो, तो जास्त स्ट्रिक्टली आहे. येस. आणि हं. त्यामुळे म्हणजे आता या 2 महत्त्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई-वडिलांशी जसं नातं आहे, तसं आपल्या प्रोफेशनमध्ये अवती-भोवती आपण ह्या गोष्टी प्रस्थापित करत जातो. हे तुम्हाला थोडासा बरोबर. प्रत्यय आला याचा? होय, बरोबर आहे सर. येस. ओके. आता वडिलांशी कसं बोलणं आहे तुमचं आज किंवा काल किंवा त्याच्या आधी 2 दिवस, परवा? नाही, बोलणं, रिलेशन वगैरे संबंध चांगले आहेत. ओके. पण कुठली वस्तू मागणं किंवा त्यांच्याकडे हे करणं आपल्याला हे नाही होत. हां. बरं. आता एक काम करायचं. अ, ज्यावेळेस फोन कराल, आज दिवसभरात फोन करायचा आहे तुम्ही, राइट? हां, हां. ओके. आणि फोन केल्यानंतर वडिलांशी बोलायचंय. काय बोलायचंय माहिती आहे? की हां, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हां. कळालं? ओके. हे शब्द बोलायचे ॲक्युरेट. त्यांना ज्या भाषेत समजत असेल, मराठी, इंग्लिश किंवा जसं तुम्हाला बोलता येईल. आय लव्ह यू म्हणा किंवा हं, मराठीमध्ये बोला आणि हा प्रयोग सर्वांसाठी आहे, राइट? मी सगळ्यांसाठी सांगतो या गोष्टी. आता मला पर्टिक्युलर वन टू वन एक्सरसाइज करावी लागेल. हं. त्यावेळेस मी जास्त डिटेलमध्ये बोलू शकेन. प्रत्येकाचं, प्रत्येक माता-भगिनी इथे जे कोणी उपस्थित आहे, प्रत्येकाच्या बाबतीत ह्या गोष्टी अशाच घडतात. तर वडिलांना फोन करून फक्त एवढंच म्हणायचंय, की "माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा किंवा बाबा जे तुम्ही बोलता आणि बरोबर. तुमच्यामुळे माझ्या जीवनात खूप काही गोष्टी घडल्या आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं सुद्धा खूप काही आहे आणि त्याला मी आता सुरुवात केलेली आहे. मला एक-एक गुण तुमचा आठवतोय, क्वालिटी आठवते आणि मी ते अंगीकार अंगीकारण्याचा प्रयत्न करतोय. असं बोलायचं फक्त. लक्षात हं. आलं? हो, हे लक्षात आलं. आजपर्यंत तुम्ही नाही बोललात कधीच. नाही, कधीच नाही बोललोय. हां, आता बोलायचंय हे. हं. बोलाल सर? हो, बोलणार, बोलणार. आता नक्कीच सर. ॲक्चुअली हे फार ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे. इतक्या लवकर कदाचित वडील सुद्धा उठले नसतील. नाहीतर हा प्रयोग हां. आपण लाईव्ह केला असता आत्ता, या क्षणी. म्हणजे आणि तुम्हाला सुद्धा रिअलाईज झालं असतं, की ज्यांच्यापासून आपण एवढं अलिप्त राहिलो किंवा थोडंसं दूर राहिलो, या हं. व्यक्तीच्या अंतःकरणात आपल्याविषयी किती प्रेम आहे. आणि याचा प्रभाव, याचा परिणाम तुमच्या कामाच्या ठिकाणी एका आठवड्याभरात दिसायला सुरुवात होईल. लक्षात येतंय सर? हो, लक्षात येतंय सर. येस. थोडी व्हॅल्यू ॲड झाली याच्यामुळे? होय, होय. हां.
आणि काही असे न सुटलेले प्रश्न थोडेसे उलगडायला लागलेले आहेत का? होय, होय. येस. आणि धिस इस व्हॉट यू हॅव टू डू. आता हं, तुम्हाला हे करावं लागेल. आता एक गोष्ट अजून सांगा. घरामध्ये कुठेतरी म्हणजे गृहस्थी जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता हे जस्ट रँडम प्रश्न आहेत. हे जास्त हं, हे नाही. अ, ज्या मॅडम आहेत आता, मंगल हं, मॅडम हां, हं. त्यांचं वर्चस्व घरामध्ये जास्त आहे का? होय, होय. हां, त्यांचं जास्त असणार. का माहिती कारण हां. तुम्ही सॉफ्ट प्रकृतीचे आहात आणि प्रकृतीचा नियम आहे, की ज्या अपोझिट एनर्जी असतात त्या एकत्र येऊ शकतात. तर म्हणजे जेवढे पण संसार आहेत, जेवढी पण गृहस्थी आहे, यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. लक्षात आलं हो. तुम्हाला? लक्षात आलं. बरोबर आहे. येस. आता तुम्हाला कुठली एनर्जी हाय करायची माहिती यांग एनर्जी. यांग एनर्जी म्हणजे अ, थोडीशी कठोरपणाची एनर्जी. बॅलन्स करायची. हाय करायची म्हणजे बॅलन्स करायची. दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्यात. याच्यासाठी काय उपाययोजना आहेत, त्या पण आपण पाहणार आहोत. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही थँक एवढं यू सर. थँक यू सर. मनमोकळेपणाने चर्चा केली, डिस्कशन केलं आणि रिझल्ट सांगितले. परंतु मला सर्वांना हे सांगायचं होतं, की ही एक्सरसाइज ॲक्युरेट आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा प्रभाव पडतो. राइट? थँक राइट. यू सर. थँक यू, थँक यू. थँक यू सर. धन्यवाद सर सर. पण थँक यू तुमच्यामुळं आज बोलले. साळक साहेब जास्त बोलत नाहीत. तेवढ्यात तेवढं. हां. कारण आता तुम्हाला त्यांना थोडा सपोर्ट करावा लागेल आणि मॅडम जी गोष्ट त्यांची आहे, जी एक्सरसाइज मी त्यांच्याबरोबर केली आहे, तीच तुमच्याबरोबर सुद्धा आहे. मला हां. सांगा, तुम्ही आई आणि वडील आता प्रत्येकाला कळालं जेन्युइन मार्क द्यायचे. खरोखर जे आहेत, भावनेच्या भरात मार्क देऊ नका. जसं तुमचं रिलेशन आहे, त्या पद्धतीने तुम्हाला त्यांना काउंटिंग द्यावं लागेल. जसं एका घरामध्ये असून सुद्धा जर आपण एकमेकांशी बोलत नसू, तर तिथे 2 किंवा 3च मार्क द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा नाही होतं सर असे मी म्हणजे फक्त कुटुंबातलं नाही सांगत आहे, परंतु नात्यांमधलं पण. जिथे बरोबर. तिथे मार्क कमी देणं गरजेचं आहे. का? कारण आपल्याला त्यांच्यावर काम करायचंय. जर बरोबर. प्रत्येकाने 9-9 मार्क दिले फॉर एक्झाम्पल छान वाटतं ना खूप ऐकायला. पण हो. वस्तुस्थिती तशी नाहीये ना. परिस्थिती बरोबर. तशी नाहीये. 9 मार्क म्हणजे अतिउच्च. चांगले संबंध. ओके. चांगले संबंध. अतिप्रेम म्हणजे सगळं काही स्वर्गात असल्यासारखंच राइट? आणि ते निर्माण करायचं आहे. प्रत्येकाला निर्माण करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला बरोबर. काम करायचंय. आज प्रत्येक घरोघरी ह्याच गोष्टींची आवश्यकता आहे. राइट? लक्षात येतंय मॅडम? सर बरोबर. येस. ओके. हो. थँक यू मॅडम. थँक यू धन्यवाद सर. सर. खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम तुमचे सुद्धा आई आणि बाबा यांच्याबरोबर जे रिलेशन आहे, हे वहीत लिहून ठेवा. हां. मार्क द्या त्यांना आणि कुणाबरोबर काम करायचं आहे, कुणावर काम करायचं याच्यावर आपल्याला आता ठरवावं लागेल आणि दोनही हां. व्यक्ती आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. आईच्या काही क्वालिटीज आहेत आणि वडिलांच्या काही क्वालिटी आहेत. या दोन्ही क्वालिटी आपल्याला अडॉप्ट करायच्या आहेत. आपल्याला बॅलन्स करायचं बॅलन्स, राइट? जर राइट. जीवनात हो. एखादा भाग वर-खाली असेल, तर जीवनात असंतुलन होईल. म्हणून थोडे-थोडे वादविवाद आहेत. म्हणून थोड्या-थोड्या अंतर्गत ज्याला म्हणतात ना, सूक्ष्म हे शीतयुद्ध. मोठं नाही, छोटं-छोटंच आहे. आणि ह्या छोट्या हां. गोष्टींवर विजय प्राप्त करायचा असेल, तर काम अंतर्मनात करावं लागेल. नाही ओके. सर माझे 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 थोडेसे ना माझ्या वडील तर आता नाही आहेत. पण हां. माझ्या आईचं आणि माझं खरं ते सांगते संबंध थोडेसे म्हणजे हेच होतात. कारण ती काय माहीत नाही माझ्याशी जास्त कनेक्ट होतच नाही. मी किती प्रयत्न करते. राइट. का आम्ही होत नाही 5 माहिती भावंड आहोत. पण का होत नाही याचं माझ्याविषयी जास्त तिला प्रेमच वाटत नाही, असं माझ्या मनाला का वाटतं सर? बरोबर आहे ना. हे विनाकारण नाहीये. याचं कारण आहे मॅडम. आणि आता मी जे एक्सप्लेन केलं, मी जे स्पष्टीकरण दिले आता थोडंसं, याच्यावरून बरोबर. तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्ही बालपणापासून जास्त करेज किंवा डेअरिंग असेल तुमच्यात. बरोबर, हां, बरोबर. बरोबर. हां. आणि ज्याच्यामध्ये डेअरिंग जास्त आहे आणि जर दुसरा व्यक्ती सॉफ्ट असेल, तर ते मॅच होणार नाही ना. आता बरोबर. तुम्हाला सुद्धा काम करावं लागेल. आईला फोन करायचा. चालेल. आईला फोन करायचा, आईशी बोलायचं आणि तिला म्हणायचं, "आई,
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि आज मला ते रिअलाईज होते. मी सांगितलंय म्हणून असं बोलायचं नाही किंवा कुठल्या कोर्समध्ये, ट्रेनिंगमध्ये असं सांगितलं म्हणून पण बोलायचं नाही. काय म्हणायचं, की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज मला तुझी खूप आठवण येतीये आणि सकाळपासून येत होते. तू कशी आहेस? असं विचारपूस करा. बाकी काही बोलायचं नाही. फक्त एवढंच म्हणायचं, की माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी तर आई आठवण माझी येते. मान्यच करणार नाही सर. हां, माझी मला आई ना माहिती आहे. मला माहिती आहे. परंतु ती तुम्ही मान्य 15 कराल ना? दिवसात फोन करायला झालं तरी ती आता मी जगले की मेले बघा फोन केली का असं मला विचारते. हां, बरोबर. कारण हे एका दिवसाचं नाहीये ना. हे बरोबर. बालपणापासून आहे. पण तुम्ही सुरुवात तर करा. ठीक आहे, ठीक ठीक आहे, आहे. ठीक. हां. करेन. आणि हे मला शेअरिंग करायचंय, राइट? हे मला हो, ओके. हो. बोलायचंय तुम्ही. काय झाला? 2च हां, गोष्टी घडतील. चालेल. आनंदाश्रू येतील. हो, डोळ्यातून इतके बरोबर आहे. अश्रू येतील, की थँक यू. ते रिअलाईज होणार नाही. अरे, एवढ्या जवळ होती ही माझ्या, पण मी हिला विनाकारणच दूर समजत होते. पहिली बरोबर. गोष्ट तर ती हीच म्हणेल, की तुला नेमकं झालंय काय? काय म्हणजे सगळं बरं आहे ना? किंवा अशा हां, ज्या काही गोष्टी. पण ते तुम्ही आता शेअर करा. नेक्स्ट चालेल, टाईम किंवा ज्यावेळेस आपल्या ह्या गोष्टी किंवा डिस्कशन होतील. चालेल, चालेल. ठीक आहे. थँक थँक सर. थँक मॅडम. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचे. अंतःकरणातील जीवनाच्या अंतस्थ गोष्टी शेअर करण्यासाठी. परंतु ठीक. याच्याने बेनिफिट तुम्हाला होईल. लालबागचा राजा तिथे जवळपास जर घर घ्यायचं असेल, तर त्याची ही पहिली बेसिक प्रथम पायरी आहे. लक्षात आलं बरोबर. तुम्हाला? धन्यवाद. थँक यू. येस. तुमचे आभार आहेत. कारण हां, जे पॉइंट ए आणि पॉइंट बी म्हणतोय ना, अंतर फक्त हां, 1 किलोमीटर आहे. पण तिथं बरोबर आहे. पोहोचण्यासाठी कधी-कधी पूर्ण आयुष्य घालावं लागतं. पूर्ण आयुष्य बरोबर. द्यावं लागतं आणि मग आपण म्हणतो, की "अरे, इथून इथं यायला एवढासाच वेळ होता. 10 मिनिटाचं काम परंतु याला 2 तास, 3 तास, 1 दिवस लागला. गाडी पुढे सरकतच नाही. कारण तिथे स्टक झालेली, अडकलेली आहे." आणि बरोबर. बरोबर. माता आणि पिता इथूनच सुरुवात होते. आणि थँक तुम्हाला सर. सांगतो अजून एक स्टेप पुढे जाऊन, जे तुम्ही आई-वडिलांबरोबर एक्सपिरियन्स केलंय, जे कुटुंबामध्ये एक्सपिरियन्स केलंय, हेच मुलं पुढे एक्सपिरियन्स करणार आहेत. तुमचे बरोबर. बरोबर. गुणधर्म मुलांमध्ये ट्रान्सफर झालेत. आता फक्त बरोबर. एक गोष्ट जर तुम्ही मला सांगितली ना, तर मी तेजस सरांचं सुद्धा सांगू शकतो. तेजस सर कुणाबरोबर जास्त अटॅच आहेत? माझ्या बरोबर. हां, डेअरिंग जास्त आहे. हो. हां, बाय डिफॉल्ट डेअरिंग जास्त आहे. आणि ज्याच्यामध्ये आता डेअरिंग आहे, आता तुम्हाला हे सुद्धा कळेल, की सूनबाई कशी असेल. बरोबर. आणि जशी सूनबाई असेल, तसं पुढचं सगळं चक्र चालू राहील. बरोबर आहे बरोबर ना. आणि आहे. जर समान नेचर मिळाले, तर काय हां. होईल हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे आता. बरोबर आहे. बरोबर. लक्षात येतंय? हो, येस. लक्षात हो. येतं. हां, आणि हे मिरेकल आहे, हे चमत्कारी गोष्टी आहेत हां. हे काम करतात ॲक्चुअल. आता याच्यावर आपण काम करणार आहोत. याच्यावर हं. आपल्याला प्रॅक्टिकल सेशन घ्यायचे आहेत. ऑफलाईन सेशन 1 टू 1. सर एक थोडंसं विचारू? हां, बोला, बोला. अ, म्हणजे आता आई-वडिलांबद्दल तर आपण हे करू शकतो असं, पण येस, येस. आमच्यात कसं झालंय यांच्या भावा-भावात किंवा बहिणीतनी पण माहीत नाही सर, पण आम्हाला खूपच लांब दूर असं लोटल्यासारखं करलंय त्या लोकांनी. तर मला नाही ते त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे. होणार ना. त्यांच्याशी पण चांगले संबंध होणार. सर्वांशी चांगले संबंध होणार. कारण आपण तुमच्या एनर्जी बॅलन्स करत आहोत. राइट? बरोबर, बरोबर आहे. बरोबर. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक मॅडम. थँक थँक यू सर. धन्यवाद. धन्यवाद. येस, थँक बरं बरं. वाटलं सर. म्हणजे आज चांगल्या दिवसादिवशी हे मस्त मला हे मिळालं. मला खूप आनंद झाला. परमेश्वरीची, भगवतीची विशेष कृपादृष्टी आहे तुमच्यावर. म्हणून असू दे, तुमच्या असू दे. जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. परंतु काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला थोड्याशा म्हणजे फ्रिक्वेन्सीज म्हणा, की हां, हं. तुम्हाला पोहोचू देत नाहीत आणि बरोबर. त्यासाठी तुम्हाला दृढ निश्चय करावा लागेल. लक्षात आलं का? जर हां. तुम्ही कठोरपणे. ट्रेनिंग सेशनला आला असतात किंवा अजून काही गोष्टी, आता मी याच्यात असं नाही म्हणत, की तुम्ही नाही आलात. काही हं. गोष्टी आहेत, काही बाध्य आहेत किंवा अशा काही गोष्टी मध्येच अचानक येतात ना, उद्भवतात. तसंच झालं सर, तसंच झालं तसंच सर. झालं. माझी एवढी हां. इच्छा होती सर, जगदीश सरांचा फोन आला. सगळी आम्ही तयारी केलेली आणि नेमकं त्या दिवशी त्यांना फोन आला, की ट्रेनिंगला तुम्ही हजर होणं गरजेचं आहे. आणि ते जे सर हां. त्यांनी सोडलं नाही. मग आता त्याच्यामुळे मी एक मी गोष्ट सांगू तुम्हाला? हां, हीच जर सरांचा स्वभाव थोडासा स्ट्राँग असता, हां. मॅस्क्युलाईन असता, तर हे काय म्हणाले असते, "ही काही वेळ आहे ट्रेनिंगला उद्या येण्याची किंवा अटेंड करण्याची. माझा प्रोग्राम ऑलरेडी फिक्स आहे." आहे तर बरोबर. हां, असं काही व्यक्ती बोलू शकतात. परंतु हे सॉफ्ट आहे, मृदू आहेत. हे त्यामुळे हे नाही म्हणतील बोलू शकत
सर. येस, हे म्हणते नाही बोलले. ॲक्सेप्टेड. ओके. हो. ठीक आहे. परंतु सर जीवनात मग याच्याने प्रगती होण्याचं थोडंसं लांबतंय. लक्षात येतंय तुम्हाला? बरोबर. बरोबर. हां. स्वभावामुळं. येस, या स्वभावामुळे किंवा या नात्यांमुळे आणि ह्या नात्यांवर आपल्याला कार्य करायचंय. राइट? लक्षात ओके. येतंय सर? हो, हो, लक्षात हो. येतंय सर. येस. आणि हा इतका मोठा धडा आहे. मला काय वाटतं काय फीस पाहिजे ह्या धड्याची, ह्या लेसनची किंवा ह्या ट्रेनिंगची? व्हॅल्यू करू नाही हो. शकत सर. पण याची माझी व्हॅल्यू इच्छा तर हीच आहे, की चालक साहेबांनी समोरच्याची छान असं स्वतःहून जरी समोरचा नाही बोलला, तरी त्याला रिक्वेस्ट करावी, मायेनं बोलावं आणि एकदम नातं फिट्ट करावं. बरोबर, बरोबर. ते व्हेरी गुड. कामापुरते काम, बस तेवढ्यात तेवढं. घरी पण तसेच करतात. येस, येस, येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅडम हां, आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मला याचं उत्तर देणं गरजेचं आहे. माझ्या हातात हे काय माहिती पेन आहे हा. पेन. दिसतोय तुम्हाला? बरोबर दिसतो. हा पेन आहे, राइट? आता हा जो पेन आहे, हा बॉल पेन आहे. ओके? हा बॉल ओके. पेन आहे. हां. आता या बॉल पेनला मी सांगतोय, आता तुम्ही पण तुमच्याकडे जो पेन असेल, तो समोर हां. धरा असा. ओके. हा एक्सरसाइज आहे, फार मोठा एक्सरसाइज आहे. हा सगळ्यांनी करायचा आहे परत. सर्वांनी करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. सगळ्यांनी आपला पेन समोर ठेवा. राइट. ओके? ज्यांनी व्हिडिओ ऑन केले नाहीत, त्यांनी व्हिडिओ ऑन करा. तुमचा फायदा होईल याच्यात. हे फार महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय हां, हे करणं व्हिडिओ ऑन करणं फार गरजेचं आहे. तर हा जो पेन समोर आहे, या पेनला आता म्हणा, "अरे पेन, तू पेन का आहेस? तू मार्कर का नाही? तुला मार्कर व्हावं लागेल." सगळ्यांनी बोला. अरे पेन, तू मार्कर का नाहीस? तू मार्कर मार्कर व्हायला व्हायला पाहिजे. पाहिजेस. हां. आता तू पटकन मार्कर हो, असं बोला. आता तू पटकन मार्कर हो, हो. हो. हां, आणि बघा झाला का मार्कर? नाही झाला. नाही झाला? असं कसं काय? झाला की त्याचं त्याचं हां. झाकण काढल्यानंतर झाला सर. हां, बरं. मार्कर म्हणजे काय माहिती तुम्हाला? मार्कर हां, म्हणजे वेगळ्या कलरचं एक बरं जाड ठीक ठीक आहे. आहे. मार्कर असते. हां. हां, मार्कर म्हणजे ज्याच्याने हायलाइटर वगैरे करतात तो, बरोबर. राइट? हां, हां, मार्कर. पण हा झाला नाही. नाही झाला. का नाही झाला? कारण तो त्याचा कारण स्वभाव हा नाही. बॉलपेन आहे. तो हां. त्याचं नेचर नाहीये आणि याच्यामध्येच पूर्ण आयुष्य व्यक्ती खर्च करतो. कशासाठी? जो नाहीये त्याला बनवण्यासाठी, राइट? बनवण्यासाठी. बरोबर. हां. बरोबर. आणि याच्याने अपेक्षा, एक्स्पेक्टेशन वाढत जातात आणि ह्या एक्स्पेक्टेशनमुळे प्रॉब्लेम्स वाढतात. लक्षात आलं? होय, होय. बरोबर. म्हणून नातेसंबंध दुरावत जातात आणि नातेसंबंधांना जवळ करायचं असेल तर सगळ्यात आधी एक्सेप्ट करावं लागेल. आता या पेनला म्हणा, "तू जसा आहेस तसा तू मला स्वीकार आहे." बोला. जसा आहेस तसा जसं तू आहेस जो तसं मला स्वीकार करावा स्वीकारावं लागेल. लागेल. हां, स्वीकार आहेस. मी तुला एक्सेप्ट करतो. बोला. स्वीकार आहे. मी तुला एक्सेप्ट करतो. हां. स्वीकारा. राइट. हे करणं फार गरजेचं आहे आणि जो व्यक्ती हे करेल त्याच्या हं. एक्सरसाइज पूर्ण फुलफिल होत जातील. ओके. थँक यू सर. ओके. थँक यू मॅडम. थँक यू. पुन्हा आपण थँक ह्याच्यावर यू. धन्यवाद. धन्यवाद. डिटेलमध्ये थँक यू. ओके, डिस्कशन ओके. करणार आहोत. आता हा ऑनगोइंग सब्जेक्ट आहे. याच्यावरच आपल्याला बरंच काम करायचंय. राइट? ओके. हो. ओके. थँक यू. थँक थँक यू. यू सर. अजून कुणाला काही शेअरिंग करायचं आहे का? कुणाला काही विचारायचं पर्टिक्युलर? याच्यातून तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे हां. आज आपण जे काही करतोय ना, मी त्यासाठी सुरुवातीला ही गोष्ट सांगितली, की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर यश प्राप्त करायचं असेल, तर त्याची सुरुवात आपल्या घरातून होते. आणि घरातून कुठून होते? आई आणि बाबा, आई आणि वडील यांच्याशी जे आपलं रिलेशन आहे, इथून आपण ते सुरू करतो. नवनाथ सर लक्षात येतंय तुमच्या? येस. हां, अनम्यूट करा सर येस. जरा. हां, ओके. तुम्हाला काही विचारायचंय का? याच्यावरून लिंक कनेक्ट होतीये आता? आणि असा स्वभाव आता माझाही तसाच आहे, की समोरच्या व्यक्तीला नाही बोलता येत नाही हां, हे मी कुठलीही गोष्ट. मग आपल्याला त्यातून त्रास जरी झाला, तरी तो सहन करून आपण समोरच्याने जे काही त्याची समस्या असेल ती सोडवायचीच आपण. येस, येस, येस. बरोबर आहे सर. आणि तर ज्यावेळेस याच्या मी ही पद्धती चालणार. एक्सरसाइज केली ना आणि मला हा हं. टॉपिक घ्यायचा होता, मला तुम्ही दिसलात समोर. तुमच्या जीवनात ज्या पण काही गोष्टी आहेत, ज्या पण म्हणजे प्रमोशन आहे किंवा करियर आहे किंवा बिझनेस रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, याच्यामध्ये ह्या गोष्टी रिफ्लेक्ट होतायत. लक्षात येतंय तुम्हाला? याच्यावर उपाय आहेत. असं नाही की उपाय नाहीयेत. आता तुम्हाला जी इन एनर्जी आहे, म्हणजे जी सॉफ्ट एनर्जी आहे,
शक्ती आणि जी थोडी कठोर एनर्जी आहे, म्हणजे जिथे डिसिजन घ्यावा लागेल, ती ऊर्जा शक्ती वाढवावी लागेल थोडीशी. येस. राइट? हां, हां. हां. येस आणि सर. ही ऊर्जा शक्ती जर वाढवली ना, तर याचे परिणाम कुटुंबामध्ये दिसतील. याचे येस. परिणाम संसारात दिसतील. याचे परिणाम जे काही मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, स्वकीय आहेत यांच्यामध्ये दिसतील. याचे हं. परिणाम तुमच्या कार्यालयीन ठिकाणी दिसतील. याचे परिणाम जे प्रोफेसर आहेत, प्राध्यापक आहेत किंवा तुमचे जे वरिष्ठ आहेत, त्यांच्याबरोबर जे डिस्कशन करतोय आपण त्याच्यामध्ये दिसतील. लक्षात आलं येस, प्रत्येकाला? येस. येस. येस सर. तर तुम्ही सुद्धा आईशी खूप अटॅच असणार आहात. हो, हो. राइट. आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जीवनात तशा होत आहेत. आणि अ, कदाचित म्हणजे आता हा वन टू वन बसून आपण थोडासा एक्सरसाइज करूया. याच्यावर थोडीशी येस. चर्चा करू, डिस्कशन करूया. परंतु याच्याने सोल्युशन मात्र निघेल जीवनात. येस. आणि हे सोल्युशन मिळण्यासाठी याला वर्कआउट करावं लागेल. वर्कआउट इन द सेन्स अगदी ग्राउंड लेव्हलला जाऊन. अ, याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, राइट? येस सर. तुम्हाला काही बोलायचंय अजून पर्टिक्युलर? नाही तो आपला जो लोणावळ्याचा प्रोग्राम झाला त्याबद्दल बोलायचं राहून गेलेलं होतं. अच्छा, ओके. व्हेरी गुड सर. बोला, बोला. यू आर मोस्ट वेलकम. एकदम छान प्रोग्राम झाला तो. का आधी 2 दिवसाचा झाला होता, तो जरा असा फास्ट झाल्यासारखा झाला होता, की जे व्हॅल्यू ॲड होणं आवश्यक होतं. हां. ती म्हणजे पाहिजे तेवढी झाली नव्हती. पण या 3 दिवसात खूप बरंच म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये तो प्रोग्राम समजला किंवा तो आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी त्यामुळे निर्माण झाली. ओके. आणि 3 दिवसाचा खूप छान त्यामुळं आपल्याला सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये झालेले दिसून येतात. आणि राइट. जे आपल्याला आता जे ट्रस्ट करायचं ठरलेलं आहे, त्यात आम्ही सगळे म्हणजे सहभागी होणार आहोत. आणि ती इच्छा होती. मी त्या दिवशी शेवटच्या सेशनला लास्ट बोलायचं पण माझ्या डोक्यामध्ये होतं, की आपण अशा पद्धतीने आता सरांशी बोलून असं काही करता येईल का आपल्याला, की वेगळी कम्युनिटी करून हां. आपल्याला सगळीकडे जे गरजवंत आहेत त्यांना मदत करता येईल. पण ते योगायोगाने काल मी फक्त ऐकत होतो. काल शाळेमध्ये गाडीमध्येच व्हिडिओ ऑन केलेला नव्हता, पण ऑडिओ चालू होता. येस, आणि येस. तो विषय झाला. म्हणजे खूप मनातला जो विषय होता तो झाल्यासारखं वाटलं, की खूप छान झाला. आता आपण त्याच्यामध्ये सगळे सर्वस्व देऊन काम करू. अनेक आता आमच्या काही विद्यार्थिनी सुद्धा कनेक्ट केलेले आहेत, आज झालेले आहेत. अच्छा. आणि हळू आणखीन बरेचसे लोक आपण याच्यामध्ये आता जॉइन करूच. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर. आणि खूप म्हणजे आपल्या नेतृत्वात म्हणजे ह्याच्या मार्गदर्शनाखाली अ, ज्या लोकांना गरज आहे, अशा येस. लोकांच्या जीवनामध्ये नक्कीच आपण प्रकाश आणू. बरोबर. अशी आता विश्वास निर्माण झाला. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. मला पण खूप अभिमान वाटतो तुमचा, की तुमचे विचार एवढे प्रगल्भित आहेत आणि दुसऱ्यांसाठी अंतःकरणात एवढा तुमच्या माया, दया किंवा एक ज्याला म्हणता येईल ना, कळवळून येतं हृदय. हे फार महत्वाचं आहे. फार कमी लोकं आहेत असे. आणि जे तुमच्या अंतःकरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही ह्या कम्युनिटीमध्ये का बसलेला आहात? कारण इथे सर्व तसेच लोकं आहेत. ज्यांना अंतःकरणातून असे कुठेतरी वाटतं, की अरे कुणाचं तरी काहीतरी भलं करा. व्हायला पाहिजे, राइट? येस, म्हणून असे येस, लाइक माइंडेड लोकं इथं एकत्रित आलेले आहेत. लाइक अट्रॅक्ट्स येस, लाइक, सकारात्मक किंवा ज्यांना रुची अशा भागात आहे, असेच लोकं इथे एकत्रित झालेले आहेत. व्हेरी गुड सर. येस, आणि गोइंग फॉरवर्ड अशा प्रत्येक युवकाला, युवतीला, विद्यार्थिनीला याचा फायदा होईल. हिअर इन आफ्टर. आणि त्यासाठी मी प्रत्येकाला म्हणजे थोडंसंच हे आवाहन करतोय, की आता ह्या 2 गोष्टी आहेत. एक ट्रस्ट पण आहे. ट्रस्ट इन द सेन्स हंस कृपा फाउंडेशन ही जी संस्था आता येस, निर्माण केलेली आहे ती तिचं एक सेपरेट आता फायनल मोडमध्ये आहे. आणि दुसरं जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपण काम करत आहोत, जे ट्रॅडिशनल, प्रोफेशनल किंवा येस, ज्यामध्ये सुद्धा ट्रेनिंग इंडस्ट्रीज आहे, ट्रेनिंग बिझनेसच आहे. लीडर किंवा नेतृत्व विकसित करण्यासाठी जे काम करणार आहेत आणि याची सुद्धा आवश्यकता आहे. धनसंपत्ती अर्जित करण्यासाठी हे स्किल सेट फार महत्वाचं आहे. आणि जे आपण बोलतोय ते माइंड सेट आहे. एक आहे माइंड सेट आणि दुसरा आहे स्किल सेट. ज्याच्याकडे स्किल आहे त्याच्याकडे अर्थार्जन, धनसंपत्ती किंवा फायनान्शियल फ्रीडम त्याला प्राप्त होईल. आणि ज्याच्याकडे माइंड सेट आहे तो समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करेल. येस.
व्हेरी गुड सर. आणि तुम्ही आता हे नोटीस केलेलं होतं. तुम्ही अ, पहिल्या प्रोग्रामला होता का लोणावळ्याच्या? पहिल्या नव्हतं. पहिला नव्हता. ओके. काही व्यक्ती आहेत, की जे पहिल्या पण होते, दुसऱ्या पण होते आणि तिसऱ्या पण हो. होते समजा. काळूराम सर आहेत मला वाटतं त्या ह्याच्यात पहिल्या 1, 2, 3 तिन्ही पार्टमध्ये होते ते. ओके. हा जो प्रोग्राम झाला हा सुपर 20 होता. कुठला प्रोग्राम होता हा? सुपर कॅम्पस 20. केला. जसा सुपर 30 होता ना? अ, हो, हो. तर त्याच पद्धतीने म्हणजे ऋतिक रोशन यांचा तो मूव्ही आला होता सुपर 30 तसा हा सुपर हं, 20 हं. येस, आणि यामध्ये भाव जागृत झाले सगळ्यांचे. 3 दिवसाचा हा येस, फार येस. महत्त्वाचा अनमोल अद्भुत प्रयोग आहे. तर खूप छान सर तुमच्या माध्यमातून अजून काही व्यक्ती सुरुवातीला नितीन सरांनी जे सांगितलं होतं, की सकाळी 5 वाजता जो प्रोग्राम चालू होतो रात्री 10 पर्यंत म्हणजे मनात असं उलट म्हणजे येण्याआधीच मनात हे होतं, की आता 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत कसं बसणं शक्य आहे, नाही का? येस, येस. आणि काय काय होत असेल बाबा म्हणजे पण नंतर ते जेव्हा स्वतः अनुभव घेतला मी एकदम अमेझिंग आहे. राइट, राइट, राइट. आणि मी ज्यांना सांगतो का त्यांना सुद्धा असं विशेष वाटतं, की पहाटे 5 पासून रात्री 10 पर्यंत प्रोग्राम असा कसा ट्रेनिंग किंवा कसा प्रोग्राम आहे आणि आणि कसलाही तो पण कंटाळा न हसत-खेळत. येता. हो, एकदम हसत खेळत. व्हेरी गुड. आणि खरं सांगू सर, हेच आहे नाते, हेच आहे रिलेशन. इथं रॅपो बिल्ड होतं. फक्त रक्ताचीच नाते असतात असं नाही. काही नाते नाही, असे पण नाही. आहेत, की जे बरोबर. प्रेमाचे आहेत, हृदयाचे आहेत, जिथे तार जुळले जातात. आणि येस, येस. तिथे जेवढे पण लोकं असतील ना, या सगळ्यांबरोबर असं वाटतं, की आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, कनेक्शन निर्माण झालेलं आहे. थोड्या वेळासाठी मी येस. तुम्हाला सांगतो त्या प्रोग्राममध्ये ह्या 3 दिवसामध्ये प्रत्येकाच्या हृदयात फक्त पवित्रच भाव निर्माण झाले होते. म्हणजे येस, येस. कुणाच्याही एक फॅमिली. अंतर्मनात एकाही एक क्षणासाठी सुद्धा असा विचार आला नसेल. प्रत्येकाचं हृदय त्या प्युरिटीने भरून गेलं होतं. आणि हे फार महत्वाचं आहे. अ, हं. आता मला सांगा जर अशी गोष्ट कुठे अनुभवायला मिळत असेल, तर त्यासाठी ₹1,00,000 सुद्धा कमी आहेत हां, खूप. म्हणजे हो. नगण्य आहे. मोजू नाही शकत आपण त्याची व्हॅल्यू. हं. खूप खूप धन्यवाद सर. आणि आता जी आपण खूप खूप एक्सरसाइज केलेली आहे, धन्यवाद. याच्यावर कार्य करायचंय तुम्हाला. हो राइट? सर. येस. प्रत्येकाला काम येस. करायचंय. आई-वडील, भाऊ-बहीण आता जे पण कुणी आपल्या बऱ्याच वेळा असं वाटतं, की माझ्याबरोबर तर माझे वडील नाहीयेत आता. म्हणजे त्यांचं शरीर पूर्ण झालं. परंतु कुठेतरी विचारांमध्ये किंवा ज्या आपल्या अवतीभोवती जो सर्कल आहे, याच्यामध्ये त्यांच्या क्वालिटी, त्यांचे गुणधर्म जिवंत आहेत. त्यांचे भाव आहेत आणि दररोज प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला त्यांचं स्मरण होतं, त्यांची आठवण होते. राइट? तर त्यासाठी हा एक्सरसाइज फार महत्वाचा आहे आणि हा आपल्याला करून घ्यायचा आहे सर. ज्यावेळेस आपण आता येस. ऑफलाईन सेशन घेणार आहोत, त्यावेळेस ह्या गोष्टी अजून डिस्कस करूया. ओके. थँक येस. सर. थँक ओके. खूप खूप थँक यू सर. धन्यवाद. जय गुरु. खूप खूप धन्यवाद. जय गुरु. थँक जय गुरुदेव. अ, रेवती मॅडम तुम्हाला काही बोलायचं होतं? किंवा सुवर्णा कोटे मॅडम? रेवती मॅडम आहात तुम्ही? हो, येस सर. गुड मॉर्निंग. येस. जय गुरुदेव सर. गुड मॉर्निंग. जय गुरुदेव. कशा आहात तुम्ही? खूप छान. ओके. जरा गडबड चालली आहे सर घटाची. हां. म्हणून त्याच्यामुळे अंतर्मनातलं घट पहिलं स्थापन करावं लागेल ना? आजचा पहिला दिवस आहे त्याचा. हो, हो, हो सर. राइट. तेच व्हेरी त्याच्यामुळे गुड. ऑफ ऑन व्हिडिओ ऑफ ऑन करत, करत चाललंय. लक्ष अर्ध इकडं, अर्ध इकडं. हां, हां, हां. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅडम एक्सरसाइज केली आता आपण जे डिस्कस केलं ते? हो, हो. पेन्सिल हां. पेन्सिल होती ॲक्चुअली माझ्या हातात. हां, चालेल, पेन्सिल चालेल. घेतली आणि तिला म्हटलं, "तू पेन हां, हो." हां. मग तर झालं ती का? नाही झाला. नाही झाला? मग तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का? ह्याच एका प्रॉब्लेममुळे आपण अडकून बसलो होतो ना? त्या हो, हो, पेन्सिलला आपण म्हणतो, "अगं पेन हो ना" किंवा "अरे पेन हो." हो. तो पेन हो, म्हणतो, हो. "अरे नाही मी पेन्सिलच आहे. मला का बदलायचा प्रयत्न करतीयेस?" असं राइट? येस. पण बरोबर. आता याच्यावर अंतर्मनाने काम करायचंय. हो, आणि हो, जे हो. एक्सरसाइज मार्क्स द्यायचे होते ते दिले मॅडम तुम्ही? हो, मी पण असेच दिले होते सर. हां, 8, 9 6 पैकी 9, 10 पैकी 10 हां. आणि 10. नंतर आता लक्षात आलं, अरे नाही हे 10 पैकी 10 नाहीयेत. 10 पैकी 9 नाही, 10 पैकी 8 नाही. कदाचित 6च असतील, कदाचित 5 असतील, 4च असतील. राइट? हो सर, हो सर. येस, येस. हो, हो. अ, खूप छान सांगितलं सर.
रिलेशनचं ते जे म्हणजे मार्क द्यायचं म्हटल्यावर लगेच कॅल्क्युलेशन सुरू झालं आणि मी पटापट मार्क देऊन टाकले. अगदी सगळे 7, 8, 9, 10 आणि मग छान वाटत होतं मार्क देताना. अरे वाह! मस्त देतायत मार्क. कारण की आम्ही मार्क सारखं देतोय. आता सध्या एक्झाम चालू आहे टेस्ट सारख्या. बरोबर. मग मुलांना ओरडताना, "अरे एवढे कमी." अरे वाह! आपण छान रिलेशन छान आहेत. हां, हां. मग तुम्ही कॅल्क्युलेशन सांगितलं ऍक्च्युली मार्क कसे द्यायचे, आतला पेपर कसा आहे, बरोबर. तेव्हा लक्षात आलं की हा ठीक आहे बरोबर इथं आपलं आपलं इथं मार्क कमी द्यायला हवेत किंवा इथं आणि ते खूप छान होतं सर. म्हणजे ते मला नेहमी हा विचार यायचा हां. की असं का होतं म्हणजे बरोबर. हार्ड आणि सॉफ्ट असं या दोन गोष्टी. बरोबर. ते लक्षात आलं कशामुळे आणि ते मॅच कसं होतं आणि ते म्हणतात ना की संसार दोन गाड्या म्हणजे दोन चाकं असतात. तर बरोबर. ते तुम्ही हार्ड आणि सॉफ्ट सांगितलं ते ते खूप छान मस्त एकदम भारी. येस. हो सर. आणि हे फक्त इंट्रोडक्शन होतं हां. अजून हा हो बेसमध्ये आपण अजून अंतर म्हणजे याच्यात गाभ्यात नाही उतरलेलो. हे फक्त वरवरचा पहिलाच पॉइंट आहे हा. हो हो आणि फार मोठी एक्सरसाइज आहे ही. स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपल्याला याच्यावर काम करायचंय. प्रत्येक हो हो माता हो भगिनी सर. किंवा जे कोणी आहेत आता उपस्थित त्या प्रत्येकाला मला हे सांगायचं की ही एक्सरसाइज जीवन बदलून टाकेल. मॅडम तुम्ही सुद्धा आई बरोबर जास्त अटॅच होतात का? हा अटॅच आहे आई बरोबर. येस. म्हणजे काही म्हणजे जो कोणी सांगायचं असेल म्हटलं. हां, जो सॉफ्ट आहे त्याच्याबरोबर तुम्ही अटॅच आहे. दोघांपैकी हो जे पण कोणी असेल. हो हो हो. येस. वडिलांबरोबर पण आहे सर पण मला तिथे थोडं हे झालं की वडील सॉफ्ट नाही म्हणता येणार पण खूप नाही असे डिसिप्लिन असेल ते म्हणजे स्ट्रिक्ट असतील खूप. डिसिप्लिन. पण सर माझं असं होतं की हां, म्हणजे एखाद्या नाही का आपण असं म्हणतो मग डिसिप्लिन आहे तर मग थोडंसं आपण टाळतो किंवा नाही हां. का आपण हे सांगितलं तर आपल्याला बोलणे खावी लागतील. अगदी तर बरोबर. तिथं नाही पण तिथं मी काय करते नाही दाखवायचं थोडं करेज नाही हां. काय बोलतील रडतील नाही आपण सांगूया असं होतं आणि मी सांगते आणि बाकीचे पण सगळे मला असे पुढे करतात हा तू सांग तू सांग आणि राइट, मी पण राइट. आणि व्हेरी गुड. माझा भाऊ कधी कधी मजेत मला म्हणतो "हा, तू वकील आहे आमची तू पुढे हो आणि सांग असं कसं काय होतं मग. येस. मग तुम्ही वडिलांबरोबर किंवा वडिलांचा तुमच्यावर ट्रस्ट पण असेल. हा मे बी ते हे होतं मला ते थोडस हा क्वेश्चन होताच की मग हां. असं कसं काय मी सॉफ्ट म्हणजे आईशी आहे कनेक्ट पण राइट. वडिलांशी पण आहे. म्हणजे असं ओरडतात हां. तरी मी पळून नाही जात ठीक आहे बोलणे खाऊ. पण येस, येस, येस. आणि हे बाय नेचर सुद्धा असतं. अ, वडील हा, आणि मुली मुलगी यांच्यामध्ये एक रिलेशन असतंच. हा 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 जरी सगळ्यांना भीती वाटत असेल वडिलांची, तरी मुलीला मात्र वाटत नाही. हा हा ती हा वडिलांच्या जवळ जात असेल, म्हणजे लहान मुलीची मी गोष्ट सांगतोय, की ती गळ्यात पडत असेल, बाबा आले तर हो हट्ट करत असतील, राइट? हो ओके. हो हो पर परंतु अंतर्मनामध्ये ज्यावेळेस कधी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम या गोष्टीचा विचार केला जातो, त्यावेळेस हा अंतर्मनात असे येतं, की मला असं नाही बनायचंय. हा मला असा गुणधर्म किंवा अशी क्वालिटी अव्हॉइड करायची आहे. हे हो हो अंतर्मनातून येतं आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करताय. हो ज्या सर गोष्टी तुम्हाला नको हव्या आहेत, म्हणजे तुमच्याबरोबर घडण्यासारख्या, त्या तुम्ही दुसऱ्यांबरोबर बिहेव नाही करणार तसं. हा राइट? आणि म्हणून ही बरोबर क्वालिटी हा गुणधर्म येतो. परंतु जे तुम्ही वडिलांकडून शिकलेला आहात, ते आचरणात आणावं लागेल आता आणि जे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी बाय डिफॉल्ट करत असाल. हो 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 हां, तुम्हाला सुद्धा अंतर्मनातून खूप वाटलं, खूप प्रेम आलं समजा त्या बाळाविषयी किंवा जे व्यक्ती किंवा जे लहान-लहान विद्यार्थी आहेत. परंतु अंतर्मनातून नाही, नाही तू स्टडी करायलाच पाहिजे. का नाही केलास? तर आता 5 वेळा लिही, 4 वेळा लिही, अभ्यास कर, नाहीतर घरी सांगेल वगैरे, वगैरे, वगैरे असे शब्द वापरावे लागतील किंवा हो वापरत सर असाल तुम्ही. राइट? हो पण याचा प्रभाव, याचा परिणाम तुमच्या ओव्हरऑल लाईफमध्ये होतो. हो ही एक्सरसाइज फार महत्वाची आहे हां. आता मी फक्त हे अगदी छोट्याशा स्वरूपात बोललेलो आहे. परंतु हे जर कोणी डिटेलमध्ये, डेप्थमध्ये करत असेल, तर संसार सुद्धा ह्या एका गोष्टीवर अवलंबून आहे. हो हो म्हणजे संसाराची जी क्वालिटी आहे, ती सुद्धा ह्या एका रिलेशन म्हणजे जे रॅपो आहे आणि नातं हे सुरू कुठून होतं? आई आणि वडील, बाबा वडील हम्म. यांच्यापासून सुरू होतं.
आता तुम्ही सुद्धा एक काम करायचंय. मी सगळ्यांना सांगतोय हे सर्वांनी हा प्रयोग करायचा आहे. जर आई-वडील घरात असतील, तर त्या दोघांनाही जाऊन म्हणायचंय, की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे करायचंय, हो, हो. प्रॅक्टिकल करायचंय. आणि जर जवळ नसतील, तर फोनवर बोलायचंय, की आज मला कळायला लागलं, की बाबा तुम्ही म्हणजे ज्या काही क्वालिटीज होत्या, ह्या किती महत्त्वाच्या आहेत जीवनात आणि हे मला रिअलाईज होतंय. आणि ज्यांचे वडील किंवा आई आता नाहीयेत, शरीर पूर्ण झालेले आहेत, त्यांनी एका पेपरवर लिहायचंय, राइट? त्यांनी पेपरवर आपले मनोगत, आपले भाव, आपलं आभार, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय. लक्षात आलं सर्वांना? हँड रेज करा फक्त. आता थोडेफारच व्हिडिओ ऑन आहेत. बाकी येस, सगळेजण येस. ऐकतायत. परंतु माझ्या अंतर्मनामध्ये मला पूर्ण विश्वास आहे, की त्यांचं सुद्धा अंतर्मन थोडंसं हे झालं असेल, की अरे, हे एक्झॅक्टली असंच काम करतं. आणि हो म्हणून सर. रिलेशनशिप फार महत्वाचा टॉपिक आहे. ज्याच्याकडे व्यक्ती लक्ष देत नाही, जास्तीत जास्त लक्ष कशावर देईल? करियर, करियर, करियर. अजून शिकायचंय, अजून काहीतरी डिग्री किंवा अजून काहीतरी कोर्सेस, ट्रेनिंग कशासाठी? अर्निंग पाहिजे फक्त. धनसंपत्ती, धनसंपत्ती. अरे पण त्याचं करणार काय? जर तुमचं बेसच चुकलेलं आहे, तर ते येऊन सुद्धा असं वाटेल, की कुठेतरी मी लोनलीनेस फील होतं, लोनलीनेस. आणि हं. ह्या काही गोष्टी मी अशा विद्यार्थ्यांच्या पण सांगतोय किंवा तरुण मुला-मुलींच्या ज्यांचे आई-वडील डायव्होर्स्ड आहेत. त्या मुलींची, त्या मुलांची काय अवस्था असेल? त्यांच्या हां. अंतर्मनामध्ये त्या प्रत्येक म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांच्याविषयी अंतर्मनामध्ये जो ग्रह निर्माण होतो, याच्यामुळे त्यांचं पूर्ण विश्वच बदलून जातं. म्हणून हा खूप सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे आणि याच्यावर प्रत्येकाने कार्य करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने. जर तुम्ही आई-वडील असाल, तर आपल्या मुलांसाठी कार्य करा. म्हणजे त्यांना समजून घेण्यासाठी आणि जर स्वतःवर तशी वेळ आली असेल, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कार्य करा. कारण असे बरेच व्यक्ती आहेत, व्हिक्टिम आहेत, परंतु त्यांच्याकडे हा ट्रेनिंग प्रोग्राम नाहीये. त्यांना माहिती पण नाही, की याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि ते आपण स्प्रेड करतोय. हा व्हिडिओ ज्यावेळेस रेकॉर्ड होईल, त्यावेळेस सुद्धा हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे त्यांना सुद्धा हे रिअलाईज होईल, की आपल्या जीवनामध्ये मिसिंग लिंक काय आहे? आणि ग्राफोलॉजीचा पण हा रूल आहे. जशी एनर्जी असेल, यिन असेल, यांग असेल, तर त्या दोन्ही एनर्जी एकमेकांना अट्रॅक्ट करतात. तर लक्षात येतंय सर्वांना? येस सर. ओके. थँक यू, थँक यू, थँक यू थँक यू. मॅडम. थँक यू सर. अजून जर कुणाला काही पर्टिक्युलर विचारायचं असेल, तर तुम्ही विचारू शकता. जर काही पर्टिक्युलर अंतर्मनामध्ये काही गोष्टी असतील, त्याचं उत्तर सापडत नाही, असं जर वाटत असेल, तर आपण याच्यावर चर्चा करू शकतो. हा सब्जेक्ट फार महत्त्वाचा आहे. अ, ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, मी त्यांना सुद्धा सांगतोय हां. त्यांच्या जीवनात सुद्धा याच्याने बदल घडतील आणि नसेल समजा पण लिंक तर कनेक्ट होत असेल आता, राइट? ओके, व्हेरी गुड. अजून कुणाला काही बोलायचं आहे का? आणि याच्यावर स्टडी करणं गरजेचं आहे. राइट. ओके. गणेश, सगळं लक्षात येतंय? आता माझ्यासमोर जे व्हिडिओ आहे त्यांनाच मी हाक मारून बोलतोय समजा. Yes, sir. येस, एव्हरीथिंग इज क्लिअर नाऊ? याच्यावर काम Yes, sir. करायचंय, राइट? सीताराम सर लक्षात येतंय तुम्हाला? Yes. ओके. अच्छा, अनम्यूट नाही होते का? बरं ठीक आहे. काही हरकत नाही सर, परंतु हां. हां, सीताराम सर बोला. सर मी जे नातेसंबंध आहेत हां. ते जवळपास माझे 30 नातेसंबंध मी तुम्हाला सांगतो. आई, बाबा, पत्नी, मुलगा, मित्र, शिक्षक, भाऊ, विद्यार्थी, सेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, पत्रकार, शिक्षणाधिकारी, आयुक्त, मुख्य वाह, वाह, कार्यकारी वाह! अधिकारी, व्हेरी इस्त्रीवाला, गुड. दूधवाला, किराणा दुकानदार, लोहार, सुतार, सांबार, हार्डवेअर वाला, इलेक्ट्रिक वाला, लाईनमन,
मेडिकलवाला, जनरल स्टोअरवाले, वा वा वा. राजकारणी आणि समाजकारणी बर. एवढ्या लोकांशी नातेसंबंध आहेत. अच्छा. व्हेरी गुड. जवळपास 3,000 लोक आहेत. त्याच्यामध्ये मी प्रत्येकाचा ग्रुप वेगळा केलेला आहे. समाजकारणीचा ग्रुप वेगळा आहे. व्हेरी गुड. मेडिकलचा ग्रुप बरं वेगळा आता आहे. तुम्हाला एक्सरसाइज कळाली का आपण जे काही बोलतोय ते सकाळपासून? हा हा समजलं सर, समजलं. कळालं ना? त्यांना अ, मार्क द्यायचे समजले, गुण द्यायचे. हां. तर यामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे. हा, तुम्हाला माहिती आहे Facebookवर आहे ना, Facebookवर हा, 5-5 हजार लोकांशी रिलेशन असतात, हा, नातेसंबंध. किती? हा, हा. फेसबुकवर 5,000 हा, मित्र. हो. आहेत का हे मित्र? नाही सर, ते तात्पुरते असतात. हां. तात्पुरते. असं जीवनामध्ये जरी 2,000 लोकांचं टीम असेल किंवा अजून काही असेल, परंतु त्यातले खरोखर ज्यांच्याशी अंतर्गत, अंतर्मनापासून रिलेशन, नातेसंबंध असे किती आहेत? आणि ह्या प्रत्येकाचं इव्हॅल्युएशन करायचंय म्हणजे त्यांना 10 पैकी आपण किती मार्क देणार आहोत हे लिहायचंय. हा, लिहिलंय लिहिलंय. लक्षात आलं? हा, आणि जिथे कमी आहेत त्याच्यावर काम करायचंय. हा, त्याच्यावर आपल्याला कार्य करायचं आहे आणि कसं कार्य करायचंय त्याच्या काय कंडिशन आहेत त्याच्यावर पण आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन आणि चर्चा करायची राइट? हा. हो. ओके. ओके. व्हेरी गुड सर. तुम्हाला काय पर्टिक्युलर विचारायचंय का अजून? पर्टिक्युलर काही नाही सर. हां. कारण तुमचा नेचर आणि स्वभाव मला आता स्पष्ट दिसतोय. हा, हा. म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला ओळखतोय, पाहतोय किंवा ज्या पद्धतीने आणि म्हणून तुम्हाला ॲट द एंड ऑफ द रिटायरमेंट आता प्रमोशन हवंय राइट? हा, आता झालं सर आता. 6 हां. महिने. आता किती दिवस राहिले तुमचे? 6 महिने. 6 महिने हा. आणि प्रमोशन कधी होणार आहे आता? प्रमोशन काय सर काही सांगता येत नाही. हां, कन्फर्म नाहीये राइट? हो. का कन्फर्म नाहीये माहिती आहे? याचे हा, तुम्हाला उत्तर मिळालेत का आजच्या सेशनमध्ये? हा, हे पेनचं सांगितलं नाही ठीक आहे. नाही पेन व्यतिरिक्त आधीचा जो प्रयोग होता त्याच्यातनं उत्तर मिळाले का तुम्हाला? हम्म. हम्म. हां. तर तुम्हाला बदल करावा लागेल आणि तो बदल घडवण्यासाठी काही गोष्टी आहेत, ज्या एक्सरसाइज मी तुमच्याकडनं करून घेईल आणि 6 महिन्यात रिटायरमेंटच्या आधीच म्हणजे तुमचं प्रमोशन पण झालेलं असेल आणि जीवनामध्ये बदल पण घडलेले असतील. बरं. हां, हे होऊ शकतं. येस, इट इस पॉसिबल. आणि हा फार महत्वाची कडी होती ही. ही आता उलगडायला लागलेली आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी आता आपल्या म्हणजे तुम्हाला प्रत्यय येईल याचा. आलं लक्षात? हो सर. का घडतात गोष्टी अशा आणि बऱ्याच वेळा असा प्रश्न बऱ्याच लोकांना कळतो, की माझ्याच घरात माझं का ऐकत नाहीत? मी घरातला कर्ता पुरुष, पण माझं का ऐकत नाहीत हे लोकं घरात असून? का ऐकत नाहीत? आता याचं पण उत्तर कळालं असेल. लक्षात आलं सर? हो हो सर. हो, मी हे सर्वांसाठी बोलतोय. पर्टिक्युलर तुमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे हे. राइट. व्हेरी गुड सर. थँक यू, थँक यू. खूप खूप धन्यवाद तुमचे. हा, ओके सर, वेलकम. येस. राजकुमार माने सर, तुम्ही केली ही एक्सरसाइज. जय गुरुदेव. अनम्यूट करा सर, जर करू शकत असाल तर. हां, येस. हा, जय गुरुदेव सर, नमस्कार. हां, जय गुरुदेव. नमस्कार. अ, तुमच्यासाठी ही एक्सरसाइज फार महत्वाची आहे सर. हो ज्या सर, हो सर. क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, ज्या व्यक्तींशी तुमचे नातेसंबंध, रिलेशन किंवा जनसंपर्क किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जे कार्यरत आहात ना, याच्यासाठी हे फार आमूलाग्र बदल घडवेल. इव्हन हो सर. तुमच्या आजूबाजू जे तुम्हाला आता तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, तिथे कमीत कमी ना 50 ते 100 लोकं, विश्वासू लोकं तुम्हाला हवेत, राइट? आता हं, ते हं. व्यक्ती सिलेक्ट करण्यासाठी ह्या एक्सरसाइजचा फार उपयोग होईल. आता आपण हो जे सर. केले ना, हा प्रात्यक्षिक आहे आणि नाही सर, याच्याने हां. मी नव्हतो सर ते एक्सरसाइज कुठली बरं, बरं, बरं. एक्सरसाइज. काही हरकत नाही. मी हो पुन्हा सर. एकदा सांगतो, एकदम सिंपल आहे. सर्वांसाठी पुन्हा रिवाईज करतो. हो सर, थँक यू सर. किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला पुन्हा तरी सुद्धा लक्षात येईल. परंतु हां, ऐकतो सर. डायरीमध्ये डायरीमध्ये ही जी डायरी घेतलेली आहे आपण, यामध्ये लेफ्ट साइडला
जी आपली नाते आहेत ते नावं लिहून काढायचे आणि उजव्या हाताला त्यांना मार्क द्यायचे 10 पैकी. उदाहरणार्थ आई आणि वडील इथून सुरुवात करायचं. आईबरोबर आपलं सर्वप्रथम नातं आहे. तर आईला हो तुम्ही सर. 10 पैकी किती मार्क द्याल? जर आईशी रेग्युलर बोलणं होत असेल, अटॅचमेंट असेल, डिस्कशन असेल, तर तुम्ही 7 किंवा 8 देऊ शकता. हो जर सर. अबोला असेल, बोलता येत नसेल, भाव कळत नसतील, तर 3 किंवा 4 देऊ शकता, 2 देऊ शकता. एकाच घरात राहून सुद्धा कधी-कधी बोलणं होत नाही, तिथे 1 मार्क देऊ शकता. हो आता सर. हे मी जस्ट एक्झाम्पल दिलं. असं तुम्ही स्वतः अंतर्गत मनन, चिंतन, मंथन करून स्वतः मार्क लिहायचेत, की माझे हो सर. आईबरोबर जे मधुर नातेसंबंध हे याला मी किती मार्क देईल? वडिलांबरोबर किती मार्क देईल? भाऊ, बहीण किंवा घरात पती-पत्नी जे कोणी असतील त्यांच्यासाठी सुद्धा पत्नीने पतीसाठी, पतीने पत्नीसाठी मार्क देणं गरजेचं आहे. लक्षात आलं? हो सर. हो सर. अशा पद्धतीची ही एक्सरसाइज आहे. ही करा आणि याच्याने मग तुम्हाला इमिडिएटली रिझल्ट मिळतील. राइट? हो सर. ओके. थँक्यू ओके. सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून कुणाला काही बोलायचं? पूजा मॅडम तुम्हाला काही बोलायचंय का? हो सर. हां, येस. बोला मॅडम. जय गुरुदेव. गुड मॉर्निंग. जय गुरुदेव सर. गुड मॉर्निंग. कुठून सर बोलताय मॅडम तुम्ही? हडप सर. अच्छा. ओके. व्हेरी गुड. हां, बोला, बोला. तुम्ही जे सांगितलं सर आता, की नातेसंबंध वगैरे, तर आपण जर आपल्या पद्धतीने खूप सगळ्यांशी चांगलं वागत असू, म्हणजे आपल्याला हां, स्वतःला पण माहिती आहे, निस्वार्थीपणाने सगळ्या गोष्टी करतो किंवा बरं. समोरच्या माणसाला आपलं मानून सगळ्या गोष्टी करतो. पण अच्छा. तरी पण समोरचे आपल्या बरोबर कुरघोड्याच करतात. मग असं का? हां, बरोबर. खूप चांगला प्रश्न आहे. आजचा पहिला दिवस आहे मॅडम तुमचा? नाही, मी पाठीमागे पण एकदा दोनदा केलं होतं, पण सकाळचा टाईम काही मॅच होत नाही माझं. मला हां. वारखडे सरांनीच लिंक दिलेली, आम्ही सोबतच काम करतो. ओके, ओके, ओके. मॅडम ओव्हरऑल जर मी पाहिलं तर तुम्ही स्ट्रगल खूप केलाय जीवनात. येस. हां. आणि त्यामुळे तुमचं म्हणजे जे डेअरिंग किंवा जे करेज आहे हे सुद्धा अप टू द मार्क म्हणजे टॉप पॉइंटला आहे आणि कदाचित दुसऱ्यांसाठी नेतृत्व करण्याचा गुणधर्म सुद्धा तुमच्यात आहे. येस. हां, लीडरशिप क्वालिटी राइट? येस. येस, येस. ओके. तर यिन आणि यांग ह्या एनर्जी विषयी मी जे डिस्कस करत होतो किंवा जे आपण आतापर्यंत चर्चा केलेली आहे ही, तर याच्यातून म्हणजे लगेच कन्क्लुजन नाही करता येत, परंतु निसर्गाचे नियम आहेत मॅडम. अटळ नियम आहेत. आतापर्यंत आपल्या जीवनात जे पण काही घडत आहे, याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे? आपण स्वतः आहोत. वी आर द क्रिएटर ऑफ आवर ओन डेस्टिनी. आपण आपल्या भाग्याचे निर्माते आहोत आणि आता जे तुमच्या बरोबर घडते, कदाचित इमोशन किंवा ज्या फीलिंग असतील, याला आपण निग्लेक्ट करू शकतो, डायव्हर्ट करू शकतो. पण ज्या ॲक्शन आहेत ना, कृती याला डायव्हर्ट नाही करता येत. त्या ॲक्शन नेव्हर लाईज ते खोटं बोलत नाही. कृती ज्या आहेत ना, त्या खोटं बोलत नाहीत. आणि जे आपल्याला रिअलाईज होतंय ना आता, ज्यांच्याशी तुम्ही अ, व्यवहार, बिहेवियर, डिस्कशन करत आहात, तुम्हाला असं वाटत असेल, की त्यांनी हे एक्सेप्ट करावं, स्वीकार करावं, परंतु ते नाही करणार. कारण त्यांची प्रकृती, त्यांचा स्वभाव वेगळा आहे. तर आपल्याला त्यांच्याप्रमाणे जर एखाद्याकडून कार्य करून घ्यायचं असेल फॉर एक्झाम्पल, तर तिथे आपल्याला त्यांचा स्वभाव प्रथम अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. 2 गोष्टी आहे घरात. आता मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. एक आहे मिक्सर, त्याच्यात पण मोटर आहे, राइट? मिक्सर आहे ना, 750 वॅट मोटर आहे हं, त्याच्यात. हं. मिक्सर ऑन केला की ते सुद्धा ग्राइंड करतं आणि एक आहे वॉशिंग मशीन. त्याच्यात सुद्धा मोटर आहे. ती पण मोटर फिरते, मिक्सर पण फिरतो, दोघांमध्ये रोटेशन आहे. पण मिक्सर म्हणजे वॉशिंग मशीन आहे का? नाही, आणि वॉशिंग मशीन म्हणजे मिक्सर आहे का? नाही. नाही. दोघांच्या प्रकृती वेगवेगळ्या आहेत. आता हे कुणी समजून घ्यायला हवं? आपणच. हां, जो त्यांचा ऑपरेटर आहे त्याला ते कळायला पाहिजे, की हा मिक्सर आहे. त्याला मिक्सर सारखं ट्रीट करावं लागेल आणि हे वॉशिंग मशीन आहे, हा फ्रिज आहे किंवा अजून वेगवेगळे उपकरणं आहेत, राइट? आणि याच्यासाठी ही एक्सरसाइज आहे, याच्यासाठी हा कोर्स आहे, याच्यासाठी हे ट्रेनिंग प्रोग्राम आहे. लक्षात अ, आलं? नाही आणि सर तसं नाही. पण आपण म्हणजे अ, ठीक आहे आपण स्वतःमध्ये बदल करू, पण आपल्याला खोटं पण वागता येत नाही ना.
म्हणजे जे असेल ते ट्रान्सपरंट जे काही कोणी म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलताना कोणी पण सांगितलं? हां, सॉरी टू इंटरप्ट मॅडम, पण कोणी सांगितलं खोटं बोलायचंय? खोटं खोटं वागायचंय? बोलायचं नाही. म्हणजे वागण्यातून सुद्धा नाही ते डिस्पोज होत तसं की नाही का की समोरच्याशी आपल्याला त्याला चांगलं वाटावं म्हणून आपण त्याच्याशी गोड-गोड बोलणं किंवा काय नाही होत त्या हां, याला आर्टिफिशियल वागणं म्हणतात. आणि ते कृत्रिम. आर्टिफिशियल नाही ना जमत मग ते आपल्याला तर वागणं. आर्टिफिशियल वागू पण नाही. आज नाही तर उद्या त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा कळतं, की हा माझी खोटी स्तुती करतोय. तुम्ही बोलण्यापूर्वी त्या व्यक्तीला कळतं, की हे खरं नाहीये. बरोबर. लक्षात आलं तुम्हाला? आणि मी जे सांगतोय ना, हे दुसऱ्या व्यक्तीवर नाही काम करायचंय. हे आपल्यावर काम करायचंय. आता आपल्या अवतीभोवती फार चांगला टॉपिक आहे. फार चांगला सब्जेक्ट आहे. याच्यावर मी खूप चर्चा केलेली आहे ऑलरेडी. पण पुन्हा एकदा काही गोष्टी सांगतो तुम्हाला. आता तुमच्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, धिस इज व्हॉट द रिफ्लेक्शन ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे आपल्या अंतर्मनाचं प्रतिबिंब आहे. आता तुमच्याबरोबर जे पण काही कृती किंवा बिहेवियर लोकं करतायत समजा फॉर एक्झाम्पल जशी वागणूक आहे फॉर एक्झाम्पल. आरशासमोर जाऊन उभं राहिलो आपण, आरशासमोर. तर त्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतं, बरोबर? आरशाला दोष देऊन उपयोग आहे का? नाही. मग काम कुठं याला फ्रिक्वेन्सी म्हणतात मॅडम. मी जे बोलतोय ना, याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. याला बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. हा व्हिडिओ आहे ऑलरेडी टाकलेला. तुम्ही जर तो हा पाहिला पूर्ण 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे. बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच सांगतं. अगदी अगदी सिंपल पॉइंट टू पॉइंट मी सांगतो. वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? 4 गोष्टी आहेत ह्या. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. ह्या जगामध्ये जे पण काही आपल्याला डोळ्यांना, दृष्टीला किंवा स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी यांना आपण सेन्स करतो, हे एनर्जी पासून निर्माण झालेलं आहे. ऊर्जा शक्ती, राइट? कुठला सब्जेक्ट आहे तुमचा? हिंदी. हां, व्हेरी गुड. सायन्स पण होतं ना? फिजिक्स होतं का तुम्हाला? हो. हां, तर फिजिक्स 10th मधला हा पर्यंतच सब्जेक्ट आहे. होतं नंतर 10th नंतर नाही. हां, हां. काही हरकत नाही. त्या 10th पर्यंत बऱ्याच गोष्टी शिकलोय आपण. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एका तरंगाला ती व्हायब्रेट करते आणि वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. इट ओन्ली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये फक्त तिचं रूपांतरण होतं. ऊर्जा शक्ती नष्ट करता येत नाही. दिस इज व्हॉट द बेसिक रूल ऑफ धिस नेचर. या निसर्गाचा हा बेसिक रूल आहे. लक्षात आलं? ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा नितीन वारगडे सरांना कॉल करता. त्यावेळेस तुम्ही एक पर्टिक्युलर मोबाईल नंबर डायल करता, राइट? आणि तो कॉल तुमच्या ऑफिसमधल्या किंवा शाळेतल्या दुसऱ्या शिक्षकाला कनेक्ट होतो का? नाही. जरी ते एकाच स्कूलमध्ये असतील, एकाच वर्गात बसलेले असतील तरी सुद्धा. नाही. का का होतं असं? कारण धिस कारण इज आपण प्रॉपर त्यांनाच केलेलं आहे. फ्रिक्वेन्सी याला काय म्हणतात? असं करा माझ्याबरोबर फ्रिक्वेन्सी. हां, धिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी मॅच होणं गरजेचं आहे. जे व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत, जे व्यक्ती तुम्हाला असं वाटतं, की हे व्यक्ती मला त्रास देत आहेत किंवा ज्यांच्याबरोबर आपलं पर्टिक्युलर बिहेवियर मॅच होत नाही. याचा अर्थ काय माहिती आहे? ते तुम्ही आकर्षित केलेले आहेत. धिस इज व्हॉट कॉल्ड अट्रॅक्शन. बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता एक काम करावं लागेल. त्यांच्यावर काम नाही करायचं. काम कुठं करायचंय? आपल्या अंतर्मनावर, आपल्या सबकॉन्शियस माइंडवर. इथून ज्यावेळेस प्रोजेक्ट होईल, त्यावेळेस ते व्यक्ती तुम्ही फक्त 1% चेंज करा. ते व्यक्ती आता जसं बिहेव करतात तसं करू शकत नाही. त्यांना सुद्धा चेंज व्हावं लागेल. आणि धिस इज व्हॉट द रूल. हा लॉ आहे. निसर्गाचे जे नियम आहेत ना, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा मेटाफिजिक्स या सगळ्या गोष्टी आपापल्या नियमांमध्ये राहून कार्य करत आहेत. त्यातलाच हा एक नियम आहे. विश्वास असो किंवा नसो, याला विश्वासाची आवश्यकता नाही. गुरुत्वाकर्षण विश्वासावरच काम करतं असं नाही. तर 4थ्या मजल्यावर जाऊन जर जंप केली आणि विश्वास नाहीये गुरुत्वाकर्षणावर, तो व्यक्ती आकाशात जाईल का? नाही. खाली पडून मग जाईल वरती आकाशात कदाचित. कळालं? हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहेत. आणि हा जो तुमचा प्रश्न आहे हा खूप बेसिक आहे. तर इथं जेवढे पण उपस्थित आहेत आणि ज्यांनी हे कोर्सेस ट्रेनिंग वगैरे केलेले आहेत, त्यांना ते रिअलाईज होतं, की आता जे काही आपल्या जीवनात घडतंय याचा सोर्स रिस्पॉन्सिबल मी आहे. मी. ओके. म्हणजे पर्टिक्युलर जो तो आपापल्या जीवनामध्ये मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. ज्यावेळेस हे एक्सेप्ट कराल
तिथूनच 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह. 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अ, तुम्ही जर वर्कशॉपला आलात, कॅम्पला आलात, तर त्यामध्ये अजून मी जास्त चांगल्या पद्धतीने ही एक्सरसाइज करून घेईल. लक्षात येतंय मॅडम? हो. येस. नेक्स्ट टाइम हां. ते लॉ चालेल ऑफ सर. ना, त्याच्यावरती मी ते सिक्रेट वरतीच काम करते. सिक्रेट माझ्याकडे पुस्तक पण आहे आणि मूव्ही पण आहे. तर ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती मी स्वतःच म्हणजे अगदी खूप 7, 8, 10 वर्षांपासून करते मी. ते वाचते. मला जेव्हा असं अस्वस्थ वगैरे वाटतं किंवा माझ्याकडे तो मूव्ही पण आहे, की मी बरोबर. जेव्हा तो पाहते आणि त्याच्यावरती हे करते. विपश्यना वगैरे पण केलेली आहे मी. अरे तर वाह! मग वाह! व्हेरी गुड. 10 आणि डेज केलेला आहे मी त्याचा पण. येस. विपश्यनाचा मी पण साधक आहे मॅडम. म्हणजे विपश्यना मी सुद्धा कोर्स केलेला आहे आणि ज्या गोष्टी तुम्ही बोलताय ना, आता मग हे तर तुम्हाला फार चांगल्या प्रकारे कळत असेल, की पाण्याचा धर्म आणि अग्नीचा धर्म काय आहे? ज्याला धर्म म्हणतात ना खरं, पाण्याचा धर्म. पाण्याचा धर्म काय सांगा? शीतलता. इरिस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे कुठला पशु-पक्षी असेल किंवा अजून कोणी व्यक्ती असेल, तरी पाणी त्यांच्याशी समान आचरण करेल. राइट? धिस इस व्हॉट द रूल. हा निसर्गाचा नियम आहे. अग्नी, दाहकता हा त्याचा स्वभाव आहे. तुम्ही चांगले असा, वाईट असा, ज्याला अग्नीला स्पर्श केला, तर अग्नी त्याच्या गुणधर्माप्रमाणे बिहेव करेल. राइट? येस. आणि धिस इस व्हॉट द रूल ऑफ आवर ओन नेचर. आता आपल्याला कार्य करायचं आहे आणि ह्या फ्रिक्वेन्सी एमिट होतात. ह्या फ्रिक्वेन्सी बाहेर पडतात. बरं अजून एक गोष्ट विचारतो. आता तुम्ही हे डिटेलमध्ये आपण डिस्कशन करतोय. अजून एक छोटासा क्लू देतो. हं. रस्त्याने जात असताना ज्यावेळेस एखादा कुत्रा भुंकतो आणि चांगला डॉबरमॅन किंवा अल्सेशियन किंवा चांगल्या क्वालिटीचा एक डॉग आहे आणि कुणीतरी त्याला दररोज साखळीमध्ये बांधलेला असायचा. आज तो मोकळा आहे. राइट? चैन त्याला कोणी बांधलेली नाही आणि तो फिरतोय तिथं आणि त्याच रस्त्यातून तुम्हाला पण जायचंय आणि तुमच्याबरोबर अजून 3 लोकं आहेत. राइट? तर तो कुत्रा भुंकायला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम ह्या सगळ्यांचं बिहेवियर सेम असेल का? त्यातला एक व्यक्ती घाबरेल, एक व्यक्ती रागवेल, ओरडेल आणि त्या मालकाला म्हणेल, "अरे तुला कळतं का? रस्त्यावर असं कुत्र्याला कधी सोडतात का?" त्याच्यातला तिसरा व्यक्ती जो असेल त्याच्याकडे पण कदाचित त्याच क्वालिटीचा एक कुत्रा असेल घरी. तो म्हणेल, "हाऊ क्यूट. धिस डॉग इस व्हेरी क्यूट हां." आणि तो निग्लेक्ट करेल त्याच्याकडं. आता मला सांगा जर कुत्रा समान आहे तर तिघांचं बिहेवियर वेगवेगळं का आहे? नेचर प्रत्येकाचा. हां, म्हणजे काय? त्याच्यानुसार तो रिएक्ट होतो. म्हणजे हां, प्रत्येक म्हणजे आता हे नेचर जर कुत्रा समान आहे, परिस्थिती समान आहे, संकट समान आहे, तर मग हे समान पाहिजे ना? पण व्यक्ती भिन्नता आहे ना तिथे. व्यक्ती वेगळा आहे, परंतु ज्याला आपण म्हणतो ना, की ही समस्या आली आणि हे संकट आलं. हे संकट आलं तरी जो नेचर आहे, जो स्वभाव आहे, जे प्रॅक्टिस आहे, यालाच म्हणजे नॉर्मल भाषेत सवय म्हणतात आणि टेक्निकलमध्ये याच्यासाठी पर्टिक्युलर टेक्निकल वर्ड आहे, ज्याला इमोशन म्हणतात. इमोशन. अ, किंवा हॅबिट म्हणतात. एक सवय आपण म्हणतो ना जनरल, की ही याची सवय आहे, हा असाच करेल. परंतु काही व्यक्तींना याला पॅटर्न म्हणतात. पॅटर्न म्हणजे काय ढाचा. आता हा तो पॅटर्नमध्ये ढळलेला आहे. आणि याच्यावरून मी व्यक्तीचा म्हणजे आता याचा पर्टिक्युलर एक स्टडी आहे. मी याच्यावरून हे सांगू शकतो, की एखादा व्यक्ती उद्या ह्या वेळेस आनंदी असेल का दुःखी असेल? का क्रोधित असेल? हे सुद्धा मी सांगू शकतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ सिच्युएशन परिस्थिती काहीही असो, परंतु व्यक्ती बिहेव तसाच करेल. लक्षात येतंय तुम्हाला? म्हणून पॅटर्नवर काम करावं लागेल आणि पॅटर्नवर कसं काम याला ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रत्येकाला माहिती आहे. जीवनात बदल नाही घडत. परंतु मी जे शिकवतोय हे ॲडव्हान्स आहे. एक-एक स्टेप जसं डेप्थमध्ये जाल, जसं अंतर्मनात अंतर्भूत उतराल, विपश्यनाचा अजून चांगला अर्थ कळायला लागेल. प्रॅक्टिस होईल. मॅडम प्रॅक्टिस करताय तुम्ही विपश्यनाची आता? करते पण एवढं रेग्युलर नाही होत टाईमनुसार. पण आता मी हां. परत केलंय आता बुकिंग दिवाळीच्या सुट्टीमध्ये परत जाणार आहे मी 10 दिवस. येस, येस. व्हेरी गुड मॅडम. परंतु कितीही वेळा बुकिंग केलं, पण प्रॅक्टिस म्हणजे फक्त वर्षातून 10 दिवस केलं आणि 355 दिवस काही नाही केलं किंवा 300 दिवस काही नाही केलं. रिझल्ट येतील का?
नाही करते तसं पण नाही का रेग्युलर असतं मेडिटेशन वगैरे घेते हां. अर्धा तासाचं रोजचं. हे जर करायचं असेल, डिसिप्लिन आणायचं असेल, डेडिकेशन, कमिटमेंट किंवा आतापर्यंत जे अचीव्ह केलं नाही, 25 वर्षाचं जे सक्सेस आहे, हे जर 5 वर्षात प्राप्त करायचं असेल, तर माझ्याकडे त्याचे राजमार्ग आहेत. कळालं? आयदर तुम्ही हे स्वतः ट्राय करू शकता, की ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस बघू. मग माझ्याकडे गाडी असेल, मग माझ्याकडे बंगला असेल किंवा मग माझ्याकडे सगळं काही असेल. मग ते नाही शांती असेल, करत. मग रिलेशन असेल. पण करणार काय त्यावेळेस मिळून? त्याच्या आधी जर आत्ता कोच प्राप्त झाला, आत्ता जर नेतृत्व मिळालं, लीडरशिप तुम्ही स्वतः शिक्षक आहात, राइट? ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवताय त्यांना जर तुम्ही आत्ता नाही भेटलात, तर त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडेल? म्हणजे जो सब्जेक्ट त्यांना आकलन करायचा आहे, हे तुम्ही सांगितल्यानंतर थोडंसं स्मूथ होत असेल ना, थोडी इम्प्रूव्हमेंट होत असेल, जे स्ट्रगल करायचं ते कमी होत असेल, एक्झॅक्टली पॉइंट टू पॉइंट डिस्कशन होत असतील, राइट? कुठला बरोबर. सब्जेक्ट, कुठला स्टडी करायचंय, याला काय म्हणतात माहिती शिक्षक, प्रशिक्षक, ट्रेनर, कोच, लाईफ कोच हे आपल्या जीवनात पाहिजे, हवं आहे आणि याच्यासाठी मी कमिटेड आहे. मला 1,00,000 तरुणांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे, की तुमच्या जीवनामध्ये सर्वोत्तम ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं, तर तुमचा जीवनाचा प्रवास अगदी सुखकर होईल. जे अचीव्ह करण्यासाठी बऱ्याच लोकांना वर्षानुवर्ष लागतात, तेच ही मुलं-मुली फार लवकर आणि तरुण मुलं सुद्धा, तरुण व्यक्ती सुद्धा 30, 35, 40, 45 वर्षाची व्यक्ती, माता, भगिनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अचीव्ह करू शकतात. पण याच्यासाठी काय करावं लागेल? रूल्स, रेग्युलेशन समजून घ्यावे लागतील. लक्षात आलं येस. मॅडम? येस. हो. आणि आता एक गोष्ट माझ्याबरोबर पुन्हा म्हणा. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय इमोशन. बोला. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन इमोशन. येस, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन इमोशन. बोला. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन इमोशन्स. आय डोंट कंप्लेन. आय डोंट आर्ग्यू म्हणा. आर्ग्यू म्हणजे मला कंप्लेंट, तक्रार नाही करायची किंवा मला दोष नाही द्यायचा. आय डोंट ब्लेम, आय डोंट कंप्लेन. आय डोंट ब्लेम, आय डोंट कंप्लेन. हां. मॅडम सर्वांनी माझ्याबरोबर म्हणा, जे पण ऐकतायत म्यूटच ठेवा, अनम्यूट करू नका. हां, फक्त सगळ्यांनी हे माझ्याबरोबर हृदयावर हात ठेवून सगळ्यांनी हे एक्सरसाइज करायची आहे आता. पुन्हा एकदा आपल्याला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, काही गोष्टी पुन्हा स्मरण करण्यासाठी. येस, हृदयावर हात ठेवा. हां. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन इमोशन. मी माझ्या स्वभावासाठी किंवा जे काही भाव आहेत त्याच्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी तक्रार करत नाही, मी दोष देत नाही. असं 10 वेळा बोलायचं आहे. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी जबाबदार आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी जबाबदार आहे. मी दोष देत नाही, तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी जबाबदार आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी जबाबदार आहे, रिस्पॉन्सिबल आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी जबाबदार आहे. पूर्णपणे 100% जबाबदार आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी पूर्ण जबाबदार आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी पूर्ण जबाबदार आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी पूर्ण जबाबदार आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. मी माझ्या स्वतःच्या भावनांसाठी पूर्णपणे जबाबदार आहे. मी दोष देत नाही, मी तक्रार करत नाही. येस. हळूहळू डोळे उघडा आणि फील करा. आता कसं फील होतंय? येस. मॅडम कसं रिलॅक्स. फील होतंय आता? येस, रिलॅक्स फील होतंय. कारण आतापर्यंत आपण हे ओझं घेऊन बऱ्याच वेळा वावरत होतो. आणि पुढच्या आठवड्यात बघा, हा प्रयोग दररोज करा पहाटे. पुढच्या आठवड्यात तुम्हाला चमत्कारिक अजून याचे एक्सपिरियन्स येतील. आणि लक्षात आलं मॅडम? आणि याच्याबरोबर अजून आपलं पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूडचं एक मेडिटेशन आहे, छोटं मेडिटेशन ते आता आपण करणार आहोत. आणि यानंतर तुम्हाला सिक्रेट जास्त चांगल्या प्रकारे कळेल. आणि द मॅजिक एक जादू म्हणून पुस्तक आहे, द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, आभाराची दिव्य शक्ती, ती पण चांगल्या प्रकारे कळेल. आणि YouTube चॅनल आहे माझा, माहिती आहे तुम्हाला?
हो. विनोद पाटील हंसकृपा. तर यामध्ये द मॅजिक हा जो प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही अ, जसं जो तुम्हाला जमेल तसं थोडं ते ऐकत राहा. त्याच्यात मी ह्या गोष्टी प्रॅक्टिकली बोललेल्या आहेत आणि तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी गरजू असतील त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. राइट? येस. चालेल. व्हेरी गुड मॅडम. थँक यू. आणि जी एक्सरसाइज आज आपण सकाळी केली त्यामध्ये तुम्ही होतात का? हो, होते. हां. आणि त्याच्यातनं सुद्धा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली का तुम्हाला? हो. येस. याच्यावर काम करावं लागेल मॅडम. तुमची इन एनर्जी थोडीशी हाय करावी लागेल. इन एनर्जी लक्षात येते तुम्हाला? एक सॉफ्ट एनर्जी असते. ही हो. सॉफ्ट एनर्जी पण वाढवावी लागेल आणि ती बॅलन्स करणं फार आवश्यक आहे. ही कशी बॅलन्स करायची ती पण मी सांगेल. अदरवाईज म्हणजे तुम्ही आय गेस प्रोफेशनल लाईफमध्ये फार सक्सेसफुल आहे. पण पर्सनल लाईफमध्ये कुठेतरी थोडंसं वादविवाद किंवा अशा काही गोष्टी असू शकतात जीवनात. राइट? येस. 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 बरोबर. आणि हे मी गेस करू शकतो. मी पाहून सांगू शकतो. पण याच्यावर उपाय पण आहेत. उपाययोजना पण आहेत. चालेल. थँक यू मॅडम. खूप खूप धन्यवाद. तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारलात आणि आय होप मी हे सोल्युशन देऊ शकलो तुम्हाला आणि याच्यावर अजून आपण कार्य करूया. राइट? खूप थँक यू खूप सर. थँक यू. तर मॅडमचा हडप सरांनी दौंड परिसरात खूप मोठा संपर्क आहे. अच्छा. व्हेरी गुड सर. समाजाच्या म्हणजे अनेक लोक अच्छा. म्हणजे फार प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर यांचं डिस्कशन उठणं-बसणं असेल. राइट? सर मी व्हेरी पॉलिटिकल पण आहे. ग्रामपंचायत वगैरे केलेली आहे. सामाजिक अच्छा. क्षेत्रामध्ये काम करते. स्वतःची एक संस्था पण मी केलेली आहे स्थापन. मला अरे वाह! वाह! वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमावरती पण काम करायचंय. आणि म्हणजे मी थांबत नाही, कंटिन्यू करत असते. आता याच्यामध्ये मला तुम्हाला हा प्रश्न का विचारावासा वाटला, कारण माझंच लग्न 12वीतून झालेलं आहे आणि मी राइट. आता पी करतीये हिंदी अच्छा. विषयामध्ये. तर व्हेरी मग गुड. या सगळ्या गोष्टी स्ट्रगल करत आपण इथपर्यंत आलो. पण येत येस. असताना आपण कोणाला त्रास होईल असं काही वागलो नाही. पण तरी सुद्धा आपल्याला त्रास होईल असं होतच चाललेलं असतं बरोबर, नेहमीच. बरोबर. मग आता पुन्हा एकदा हा पेनाचा प्रयोग करा. जे व्यक्ती तुम्हाला असं बोलतायत ना, त्या व्यक्तींचा तो स्वभाव आहे. नाही आलं कळालं? लक्षामध्ये ते, पण हां. कधी-कधी असं होतं, की आपल्याला समजतंय जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो, विपश्यना वगैरे करतो, यावेळेस आपण असंही समजून जातो, की आपण समोरच्याला बदलू शकत नाही. हे मी खूप वेळा दुसऱ्यांना सांगते. आता माझ्या विद्यार्थ्यांना सांगताना पण मोटिव्हेशनल मी या सगळ्या गोष्टी सांगते. पण कधी-कधी आपणच स्वतः आतून एवढं तुटून जातो, की त्यावेळेस मग आपल्याला येस. असं वाटतं. एक्झॅक्टली मॅडम. आणि मी जे शिकवतोय, मी जे सांगतोय ना, हे प्रॅक्टिकल आहे पूर्ण. म्हणून ह्या वर्कशॉपचं नाव पण हेच होतं. 3 डेज अप्लाइड माइंडसेट ट्रेनिंग वर्कशॉप. माइंडसेट करण्यासाठी हा वर्कशॉप आहे. ॲप्लिकेशन करावं लागेल. थिअरॉटिकल सगळ्यांना सगळं काही माहिती आहे. जे तुम्हाला वाटतं जे ड्रिंक करतात, अल्कोहोल पितात म्हणजे ड्रिंक करतात किंवा टोबॅको, तंबाखू वगैरे खातात, गुटखा खातात, सिगारेट पितात. यांना माहिती नाही का हे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे? माहिती आहे. परंतु ज्या इमोशन आहेत, जो मी पॅटर्न सांगितला, ह्या पॅटर्नमध्ये ते अशा पद्धतीने ट्रॅप झालेले आहेत, इच्छा असून सुद्धा बाहेर पडू शकत नाहीत. त्याच्यावर पण मी काम करतोय हां. व्यसनमुक्तीसाठी सुद्धा मी काम करतोय. ॲडिक्शनसाठी आणि हे फक्त असं नाही की पुरुषांना आहे, स्त्रियांना पण आहेत. त्याच्यावर पण मी कार्य करतो आणि याला एन-एल-पी म्हणतात. जे प्रश्न आहेत ना तुमचे, हे सगळे एन-एल-पीशी रिलेटेड आहे. न्यूरॉन्सशी रिलेटेड आहेत. न्यूरॉन्स. नितीन सर, आपल्या शरीरात किती पेशी आहेत? सांगू शकाल का? किती सेल्स आहेत? नवनाथ नवनाथ सर. हां, सॉरी नवनाथ सर. 7 लाख करोड 60 लाख करोड, 60 लाख करोड एवढ्या पेशी आहेत मॅडम. आणि 800 करोड न्यूरॉन्स आहेत, जे पायावर जर एखादा मॉस्किटो, मच्छर जर बसला ना, तरी ब्रेनला त्याची जाणीव होते. पायावर बसलं, पायावर अंगठ्याच्या जवळपास कुठेतरी. पण ब्रेनला सेन्स होतं. कसं काय बरं एवढं एका एका सेकंदात द्रुतगतीने? याला न्यूरॉन्स म्हणतात. आता हे जे न्यूरॉन्स आहेत ना, आता तुम्ही पूजा मॅडम, तुमच्या आतमध्ये 800 करोड पूजा मॅडम अजून आहेत. 799 करोड पूजा मॅडम अजून आहेत.
799 आणि वरती अजून पॉइंट काहीतरी असतील तेवढे करोड पूजा मॅडम आहेत. तुम्ही एका पूजा मॅडमला बदलू शकता. त्या बाकीच्यांचं काय? आणि मी जे सांगतोय ना हे डायरेक्ट रूट कॉजवर जाऊन काम करायचंय. एखादा व्यक्ती स्ट्रगल करतो म्हणजे स्वतः म्हणतो विल पॉवरने मी आजपासून तंबाखू सोडली. परंतु त्याच्या आतमध्ये 799 आहेत अजून. ते म्हणतात नाही सोडले. आणि याला वाटतं की बघा मी माझ्या विल पॉवरने जिंकलो. जिंकलो नाही. कारण ते 799 जे आहेत ते सुद्धा तूच आहेस. म्हणजे जे हारलेले आहेत. लक्षात येतंय? म्हणून ह्या सगळ्यांना घेऊन जर डेव्हलप केलं तर त्याला पर्मनंट चेंज म्हणतात. आणि याला आइसबर्गचं पण एक्झाम्पल देता येईल. तुमच्या क्षेत्रात आहे ना एखादा छोटासा प्रोग्राम, वन डेचा प्रोग्राम ऑर्गनाइज करा. जिथे तुम्हाला वाटतं की कुणाला तरी थोडंसं याची इन्फॉर्मेशन मिळावी आणि जास्त काही नाही फक्त ब्रेकफास्ट जरी तुम्ही आयोजित केला थोडासा, फक्त म्हणजे बसू शकतील असं 4 तास, 5 तास, 6 तास, तरी सुद्धा मी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. याला बेसिक इंट्रोडक्टरी प्रोग्राम म्हणतात आणि जगदीश सर दिसतायत तुम्हाला स्क्रीनवर खाली? या इथं मी बाजूला. आहे. जगदीश सर हँड रेज करा. येस, हे जगदीश सर आहेत. आणि हे सगळे प्रोग्राम मॅनेज करतात. जिथे कुठे आवश्यकता असेल फुल टाईम अवेलेबल आहेत. एक प्रोग्राम ऑर्गनाइज करा. तिथे अजून डाउन द लाईन खूप विद्यार्थ्यांचं, खूप मुला-मुलींचं, तरुणींचं, तरुणांचं भलं होईल मॅडम. गृहिणींचं भलं होईल. ओके. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक यू. थँक यू सर. तुम्ही पण छान मार्गदर्शन केलं. छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. जय आज गुरुदेव. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खूप छान एनर्जी मिळाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नवरात्रीचा उपयोग नक्की येस. आणि नवरात्रीमध्ये हे पूर्ण बदल करायचे आहेत आपल्याला आणि याच्यावर आपल्याला पूर्ण आठवडाभर एक्सरसाइज करायचा आहे, राइट? तर आणि ह्या ज्या वेव्हज असतात ना सर, त्या वेव्हज बघा कालपर्यंत मला असं वाटत होतं, की आपल्याला नवरात्रीत काहीतरी वेगळं करायचंय आणि आज सकाळी उठल्यावरती मला सरांची लिंक दिसली. तर मी बरं, शक्यतो मग सकाळी माझा आज प्लॅन होता, की मला अ, शोधालेख लिहायचा होता. मी तरी बरं. सुद्धा ते न करता मी म्हटलं चला आज हेच आपण पाहूया. कारण त्याचं जे हेडिंग होतं ना टायटल ते पाहून मला असं वाटलं, की आज आपल्याला हेच पाहिजे. आणि म्हणून मग मी ते कंटिन्यू केलं आणि मला छान माहिती मिळाली याच्यामध्ये. मॅडम की मला तुम्ही जे इथं पाहिजे होतं ते सुरू झालं. एक्झॅक्टली मॅडम. तुम्ही जे जॉइन झालात ना, धिस इस व्हॉट आय कॉल्ड वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. फ्रिक्वेन्सी जी होती ना ती जनरेट झाली आणि ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली. त्यामुळे आज तुम्ही इथे धिस इस व्हॉट कॉल्ड डिव्हाइन प्लॅनिंग. ही दैवी योजना आहे. आणि आता तुम्हाला नाही म्हणजे जस्ट माहिती किंवा रिअलाईज नाही होणार तुमच्यामुळे कितीतरी व्यक्तींचे संसार सुखाचे होणार आहेत. जे तुमच्या अंतर्मनातून हे भाव प्रगट झाले होते ना, की नवरात्रीत मला विशेष करायचंय. हेच हेच भाव होते ते. जगतजननी, जगन्माता, जगदंबा जे म्हणतो ना आपण, हे भाव प्रगट होणे, हे प्रत्यक्ष देवी साकार होण्यासारखं आहे. खूप छान मॅडम, थँक यू. आणि नितीन नवनाथ सरांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांना ज्यांना तुम्हाला सरांचे शक्य असेल माझ्याकडून पण व्हेरी गुड मॅडम. थँक यू, थँक यू. येस. तर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हा व्हिडिओ सुद्धा फॉरवर्ड करा किंवा हा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून बाकी सुद्धा व्यक्तींना यामध्ये सहभागी होता येईल. राईट. ओके. तर आता आपण छोटंसं मेडिटेशन करूया त्वरित. आणि हे मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. बिकॉज ज्या फ्रिक्वेन्सी स्ट्रक झालेल्या आहेत त्या आपल्याला रिलीज करता येतील. राईट. मी माझं स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करतो. आणि हे तेच आहे की जे आपण पूर्वी करत होतो. हो, ओपोनोपोनो. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पुन्हा आपण आता एक डिस्कस करणार आहोत. आणि आज नवरात्रीचा जो शारदीय उत्सव आहे त्याचा हा पहिला दिवस आहे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. मी माझी स्क्रीन शेअर करतो. कदाचित माझा व्हिडिओ सुद्धा ऑफ असेल. परंतु सर्वांनी डोळे बंद करून पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवून बसायचं आहे. येस. ओके. राईट. हे म्युझिक ऐकायला येतंय का फक्त एवढं मला कन्फर्म करा.
जगदीश सर म्युझिक येतंय ऐकायला? एक देवी प्रेयर आहे ही. ओके. म्युझिक येतंय का ऐकायला? फक्त हँड रेज करा. येस. ओके. माझा आवाज पण येतोय सर? नवनाथ सर आवाज येतोय माझा बरोबर? ओके. आणि म्युझिक पण येतंय बॅकग्राऊंडला राइट? ओके. थँक यू सर. येस. ओके. सर्वांनी पाठीचा कणा, मान, डोके एका रेषेत ठेवून बसायचं आहे. येस. जस्ट अ मिनिट.